प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह वंदना देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन इस रीति में अपने अपने घर में होकर के जो रातों में इकट्ठा होकर प्रभु का महिमा करने के लिए प्रभु ने अवसर दिया, उसके लिए प्रभु को धन्यवाद देते। आणि पुन्हा एकदा आपापल्या घरामध्ये बसून अशा प्रकारे झूम प्लॅटफॉर्म द्वारे आपण प्रभूची स्तुती गाण्याकरता आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसण्याकरता प्रभूने सहाय्य केलं म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। प्रभु का अगप्य प्यार है कि आज का दिन भी प्रभु ने हमें दिया है। आणि प्रभूचा अगप्य प्रेम आहे की आजचा दिवस प्रभूने आपल्याला दिलेला आहे। आज हमें मिला हुआ ये समय को प्रभु के वचन से सीखने के लिए बहुत प्रार्थना के साथ, बहुत ध्यान के साथ हम प्रभु की उपस्थिति में बैठे। आणि आजचे वचन शिकण्याकरता खूप लक्षपूर्वक आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसूया। आज के वचन के मनन के लिए उसके आधार में हम पढ़ेंगे मत्ती के सुसमाचार 28 अध्याय, उसका 18 से 20 तक का वचन हम लोग आज का मनन के लिए पढ़ेंगे। आणि आजच्या या मनना करता आपण एक वचन वाचूया। मत्ती सुसमाचार 28 अध्याय त्याचं 18 ते 20 वचन। यीशु ने उनके पास आकर कहा, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है, इसलिए तुम जाओ, सब जातियों के लोगों को चेला बनाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे संग हूँ। प्रभु को महिमा देते हैं कि इस वचन से प्रभु हम हर एक से बात करे आणि देवाचा गौरव असो की प्रभु प्रत्येकाशी या वचनाच्या द्वारे बोले। आज का विषय है सुसमाचार के लिए हमारे जीवन में महत्व है क्या। आणि आजचा विषय आहे सुवार्ते करता आपल्या जीवनामध्ये महत्व आहे का। उद्धार पाए हुआ हरेक पवित्र लोगों को सुसमाचार सुनाने का सबसे बड़ा जिम्मेवारी प्रभु ने दिया है। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांना सगळ्यात मोठी जबाबदारी ती दिलेली आहे, म्हणजे सुवार्ता सांगण्याची। आज मंडली भूल गया हुआ एक बात है प्रभु का गवाह बनना या सुसमाचार देना। आज मंडळी विसरलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे सुवार्ता सांगणे। प्रियो, मैं आज आपको बहुत सिंपल है लेकिन बहुत गौरव की बात है, हर एक पवित्र लोगों को विनती करता हूँ ये विषय को आप बहुत ध्यानपूर्वक सुने। आणि खूप सरळ आणि पण खूप महत्वाची अशी एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे। पवित्र लोकांना विनंती करतो की तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका, क्योंकि प्रभु यीशु मसीह की आखिरी आज्ञा है अपनी चेलों के लिए, अपनी विश्वासियों के लिए कि तुम जा करके सारे जाति के लोगों को, मतलब कोई एक धर्म के लोगों को नहीं, सिर्फ यहूदी लोगों को नहीं, सारे जाति के लोगों को जाकर के सुसमाचार सुनाकर उन्हें चेला बनाना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे की तुम्ही जाऊन फक्त एका जातीच्या, एका धर्माच्या, एका पंथाच्या लोकांना किंवा फक्त यहूदी लोकांना नाही तर जगातल्या सर्व जातीच्या लोकांना जाऊन ही सुवार्ता सांगा। ये आज्ञा प्रभु में विश्वास किया हुआ सारे विश्वासियों के लिए, सारे उद्धार पाए हुए लोगों के लिए, ये कोई उद्धार पाए हुए लोगों से सिर्फ एक झुंड के लिए नहीं, ये सिर्फ प्रभु का दास मतलब सेवक लोगों के लिए नहीं, सारे विश्वासियों के लिए ये आज्ञा है। आणि देवाने दिलेली ही जी आज्ञा आहे ते जगामध्ये असणाऱ्या सर्व जे विश्वास करणारे आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्याकरता आहे, फक्त प्रभूचे सेवक किंवा एक काही निवडक अशा लोकांकरता नाहीये। सुसमाचार सुनाने के लिए हमको किसी का परमिशन की जरूरत नहीं, किसी का परमिशन पाने के लिए इंतजार में भी नहीं रहना। आणि सुवार्ता सांगण्याकरता आपल्याला कोणाच्या परवानगीची गरज नाहीये, कोणाची परवानगी मिळेपर्यंत वाट पण नका पाहू। यो अनेक उद्धार पाए हुए लोग आप हमारे में पहला पत्रोस 2 अध्याय का 9 वचन में हम पढ़ता है, पहिले पेत्र 2 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, हम अंधकार से अद्भुत ज्योति में लाया हुआ परमेश्वर का याजक गण है। आणि अंधकारामधून प्रकाशामध्ये आलेले प्रभूचे आपण याजक आहोत। इसलिए वहां पर 4 पद भी दिया है, लेकिन इसमें महत्वपूर्ण बात है कि हम प्रभु का याजक गण है। आणि 4 पद दिलेले आहे, पण याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की आपण प्रभूचे याजक आहोत। हमें प्रभु का कार्य करने के लिए प्रभु ने सब विश्वासियों को नियुक्त किया हुआ है। आणि प्रभूचं काम करण्याकरता प्रभूने आपल्या सर्व विश्वासणाऱ्यांना नेमलेलं आहे। सुसमाचार क्यों सुनाना चाहिए आणि सुवार्ता आपण का सांगायला पाहिजे, क्योंकि ये सच्चा समाचार है, सुसमाचार, गुड न्यूज, ये सच्चा संदेश है। कारण हा खरा संदेश आहे
आणि ही एक चांगली बातमी आहे, म्हणूनच आपण ती सगळ्यांना सांगायला पाहिजे. ये सच्चा संदेश क्यों है? क्योंकि ये परमेश्वर ने दिया हुआ संदेश है। आणि हा खरा संदेश का आहे? कारण हा परमेश्वराने दिलेला संदेश आहे. परमेश्वर कभी भी खोटा नहीं बोलता, झूठ नहीं बोलता परमेश्वर कधीही खोटं बोलत नाही. इसलिए मानो कभी भी ये संदेश सुनने वालों को ये स्वीकारना चाहिए, कोई करके कोई मजबूरी नहीं। आणि म्हणूनच जो कोणी ऐकतो त्याने त्याचा स्वीकार करायलाच पाहिजे, अशी कुठल्या प्रकारचा दबाव नाही. ये मतलब स्वीकारना ना स्वीकारना वो एक व्यक्तिगत बात है। आणि कोणी याचा स्वीकार करायचा किंवा नाही करायचा हे त्याचा वैयक्तिक मत आहे. लेकिन एक बात जरूर याद रखना, ये सुनने के बाद में आप एक बड़ा जिम्मेवार व्यक्ती बन जाता है। आणि हे ऐकल्यानंतर आपण एक मोठे जबाबदार व्यक्ती होतो. क्योंकि ये संदेश व्यक्तिगत रीति का संदेश है। कारण हा जो संदेश आहे तो वैयक्तिक पद्धतीचा संदेश आहे. ये सुनने के बाद में आपको व्यक्तिगत रीति में जरूर एक चुनौती करना ही होगा। आणि हा ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितच एक निवड करावी लागेल. एक ही आप ये संदेश को स्वीकारेगा, नहीं तो इस संदेश को आप इनकारेगा। आणि एक तर तुम्ही या संदेशाचा स्वीकार कराल, नाहीतर त्याचा तुम्ही नाकार कराल. है ना, सुनने वाला व्यक्ति को ये बात बोलना पड़ेगा या मानना पड़ेगा, ये करना पड़ेगा ये कि वो संदेश को स्वीकारे या संदेश को इनकारे। आणि ऐकणाऱ्या व्यक्तीला ही गोष्ट निश्चितच आहे की हा संदेश एक तर त्याने स्वीकार करायचा, नाहीतर हा संदेशाचा त्याने नाकार करायचा. क्योंकि ये परमेश्वर की वचन है, कारण हे परमेश्वराचं वचन आहे ये सुसमाचार है। आणि ही सुवार्ता आहे. है ना, आपको मालूम है ये दुनिया में दूसरा एक सुसमाचार नहीं है। आणि या जगामध्ये दुसरी एक सुवार्ता नाहीये. दुनिया में धर्म बहुत है आणि जगामध्ये धर्म पुष्कळ आहे, परंतु सुसमाचार एक ही है। आणि सुवार्ता फक्त एकच आहे. इसलिए अभी पौलुस की भाषा में वो सुसमाचार क्या है? दूसरा तिमोथी 2 अध्याय का 8 वचन में प्रेषित पौलुस कहता है, आणि दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 2 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये प्रेषित पौल या सुवार्ते संबंधाने अशा प्रकारे म्हणतो, यीशु मसीह को स्मरण रख जो दाऊद के वंश से हुआ और मरे हुए में से जी उठा, यह मेरे सुसमाचार के अनुसार है। देखा मतलब मेरा सुसमाचार क्या है? दावीद के उस कुल में पीढ़ी में होकर के जन्म लिया हुआ यीशु मसीह मर करके जी उड़ा, ये है मेरा सुसमाचार। आणि या ठिकाणी प्रेषित पौल असं म्हणत आहे की माझी सुवार्ता काय आहे की दाविदाच्या कुळामध्ये जन्मलेला तो प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून जिवंत झाला, ही आहे माझी सुवार्ता. प्रभु का कोई भी कार्य पवित्र शास्त्र के अनुसार है। आणि प्रियानो, प्रभूचं प्रत्येक काम जे आहे ते पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे. क्योंकि पहला कोरिन्थी 15 अध्याय का 3-4 वचन में पौलुस कहता है, आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 3 आणि 4 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे सांगतो, इस कारण मैंने सबसे पहले तुम्हें वह बात पहुंचा दी जो मुझे पहुंची थी कि पवित्र शास्त्र के वचन के अनुसार यीशु मसीह हमारे पापों के लिए मर गया और गाड़ा गया और पवित्र शास्त्र के अनुसार तीसरे दिन जी भी उठा। मानो हर एक काम पवित्र शास्त्र के अनुसार मसीह में पूरा हुआ। आणि प्रत्येक काम जे आहे ते पवित्र शास्त्राच्या अनुसार ख्रिस्तामध्ये पूर्ण झालं. बहुत श्रेष्ठ बात है आणि खूप श्रेष्ठ गोष्ट आहे. है ना, वचन में लिखा हुआ उस वचन के अनुसार ये हजारों साल पहले की बात लिखा हुआ, हजारों साल के बाद में ऐसा होना, तो ये सब परमेश्वर का कार्य है। आणि हजारो वर्षापूर्वी परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेल्या ज्या गोष्टी आहे त्या हजारो वर्षानंतर पूर्ण होणं म्हणजे ही फक्त परमेश्वराची गोष्ट आहे. है ना, यीशु मसीह में जो भी बीता है वो प्रभु के वचन के आधार में हुआ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जे काही झालेलं आहे ते सर्व काही परमेश्वराच्या वचनाच्या आधारे आहे. है ना, अब्राहम को प्रभु ने वायदा दिया आणि अब्राहमाला परमेश्वराने अभिवचन दिलं. इसलिए प्रभु ने बोला था कि अब्राहम की वंश के द्वारा सारी दुनिया की जाति के लोग आशीष पाएगा. आणि म्हणूनच परमेश्वराने अब्राहमाला सांगितलेलं होतं की अब्राहमाच्या वंशाद्वारे सर्व जातीचे लोक आशीर्वाद प्राप्त करतील. अभी वो वंश वो कौन है? इसहाक का बारे में नहीं, यीशु मसीह के बारे में था करके हम गलातियों का पत्री में 3 अध्याय में पढ़ता है. आणि ते वंश कोण आहे ते इसका संबंधाने नाही तर प्रभू येशू ख्रिस्त संबंधाने सांगितलेलं आहे. गलातीकराचं पत्र त्याच्या 3 अध्यायामध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. उसका 3 अध्याय का 14 वचन. आणि गलातीकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 14 वचन. ये इसलिए हुआ कि अब्राहम की आशीष मसीह यीशु में 16 वचन 16 वचन वाचा. अतः प्रतिज्ञा के अब्राहम को और उसके वंश को दी गई। वह यह नहीं कहता
कि वंशों को जैसे बहुतों के विषय में कहा, पर जैसे एक के विषय में कि तेरे वंश को, और वह मसीह है। हाँ देखा, मानो तेरे वंश को वो मसीह है। मसीहा के बारे में अब्राहम पिता को भी प्रभु ने वायदा दिया। आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने सुद्धा अब्राहम पित्याला परमेश्वराने अभिवचन दिलं और इसके बाद में फिर दावीद को तेरे वंश में से आएगा करके वायदा किया। आणि त्याच्यानंतर दाविदाला सुद्धा हे अभिवचन दिलं की तुझ्या वंशामधून तो येईल। इसलिए जब नया नियम का वचन शुरू होता है, मत्ती की सुसमाचार 12 अध्याय का 12 वचन में अब्राहम दावीद को मिला करके यीशु मसीह की पीढ़ी के बारे में शुरू होता है। आणि म्हणूनच ज्या वेळेला नवीन कराराची सुरुवात होते त्यावेळेला मत्ती सुसमाचार त्याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनाची सुरुवात जी होती की तो अब्राहमाचा पुत्र, तो दाविदाचा पुत्र, अशा प्रकारे त्याची सुरुवात होते। अब्राहम की संतान, दाऊद की संतान, यीशु मसीह की वंशावली। हाँ देखिए, मानो अब्राहम की संतान है क्या दावीद? नहीं, उसका कुल में आया, इसलिए बोलते हैं अब्राहम की संतान। दावीद काय अब्रामाचा पुत्र आहे का? नाही, पण तो दावीद जो आहे तो अब्रामाच्या कुळामध्ये आला म्हणूनच असं म्हटलेलं आहे। क्योंकि अब्राहम का संतान इसहाक है, कारण अब्रामाचा पुत्र जो आहे तो इसहाक आहे, लेकिन उस पीढ़ी में दावीद आता है। आणि त्या वंशामध्ये दावीद येतो। उसी प्रकार दावीद का संतान मसीह, आणि त्याचप्रमाणे दाविदाचा पुत्र जो आहे तो ख्रिस्त। मसीह दावीद का संतान है क्या? आणि ख्रिस्त जो आहे तो दाविदाचा पुत्र आहे का? नहीं है ना, नाहीये। परंतु उस कुल में यीशु मसीह का जन्म होगा करके वायदा किया। आणि त्या कुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होईल असं सांगण्यात आलं, क्योंकि वो दावीद का बेटा नहीं है, कारण तो दाविदाचा पुत्र नाहीये। दावीद के वंश में यीशु मसीह जन्म लिया, आणि दाविदाच्या वंशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतला, इसलिए दावीद के बेटा कहा गया। आणि म्हणूनच त्याला दाविदाचा पुत्र असं म्हणण्यात आलं। क्योंकि स्वयं दावीद प्रभु को क्या कहता, कारण स्वतः दाविद प्रभूला काय म्हणतो? है ना, एक बार ऐसा कुछ बातचीत हुआ उस समय में प्रभु ने फरीसी लोगों को पूछने वाले एक सवाल मत्ती 22 अध्याय का 42 से 44 तक हम पढ़ता है। आणि मग त्याचा 22 अध्याय त्याचं 44 ते 48 वचन आपण वाचतो। प्रभु ने मेरे प्रभु से कहा, मेरे दाहिने बैठ, जब तक कि मैं तेरे बैरियों को तेरे पांव के नीचे न कर दूं। नहीं 42 से पढ़ना, 22 का 42 से 44। मसीह के विषय में तुम क्या सोचते हो, वह किसका पुत्र है? उन्होंने उससे कहा, दाऊद का। उसने उससे पूछा, तो दाऊद आत्मा में होकर उसे प्रभु क्यों कहता है? प्रभु ने मेरे प्रभु से कहा, मेरे दाहिने बैठ, जब तक कि मैं तेरे पैरों को तेरे पांव के नीचे न कर दूं। भला जब दाऊद उसे प्रभु कहता है तो वह उसका पुत्र कैसे ठहरा? अभी देखा, अभी आपको समझ में आ रहा है ना? आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल ना, मतलब दावीद का पुत्र कहने का अर्थ वो दावीद का भी प्रभु है, परंतु उसकी पीढ़ी में जन्म हुआ इसलिए दावीद का पुत्र कहा गया। आणि दावीदचा पुत्र तो त्याचा सुद्धा प्रभू आहे, पण तो त्याच्या वंशामध्ये जन्माला आला म्हणून त्याला दाविदाचा पुत्र म्हणण्यात आलं। प्रियो, बोलने का अर्थ क्या है कि पवित्र शास्त्र का हर एक वचन सत्य वचन है, लेकिन उसको हमें समझना प्रभु की आत्मा की सहायता से, वही गंभीर बात है। आणि पवित्र शास्त्राचं प्रत्येक वचन सत्य आहे, पण ते आत्म्यामध्ये समजून घेणं हे खूप गौरवाचं आहे। अभी दावीद भी प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु कहता था, आणि दावीद सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणत असे। कितना मूल्यवान बात है। आणि किती मौल्यवान गोष्ट आहे। वो सिर्फ दावीद का प्रभु नहीं, सबका, हमारा सबका प्रभु है। आणि तो फक्त दाविदाचा प्रभू नाही तर आपल्या सगळ्यांचा प्रभू आहे। तो मतलब सुसमाचार एक महत्वपूर्ण बात है। आणि आपली सुवार्ता एक महत्वपूर्ण गोष्ट आहे। ये सुसमाचार के लिए मैं आधार में एक वचन पढ़ करके मैं आपको थोड़ा समझाना चाहूंगा। आणि सुवार्ते संबंधाने आधारा करता एक वचन वाचून मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो। यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय का 16 वचन बहुत सुपरिचित वचन है, सबको उस वचन को हम पढ़ेंगे। आणि योहान सुसमाचार त्याचा 3 अध्याय आणि त्याचं 16 वचन तुम्हा सर्वांना खूप सुपरिचित आहे, ते वचन आपण वाचूया। क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम रखा कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नष्ट न हो परंतु अनंत जीवन पाए। वाह वाह, कैसा अद्भुत वचन है प्रियो। आणि कसं अद्भुत वचन आहे प्रियांनो। बहुत ध्यान से समझने वाली बात है आणि खूप लक्ष देऊन समजणारी ही गोष्ट आहे। प्रियो, इस प्रकार का अद्भुत वचन आपने कभी और कहीं सुना है क्या? आणि अशा प्रकारे असणारं जे अद्भुत वचन ते अजून दुसरीकडे कुठे तुम्ही ऐकलेलं आहे का? प्रियो, दुनिया में ऐसे बात कभी सुनने में नहीं मिलेगा। आणि जगामध्ये अशी गोष्ट कुठे ऐकायला मिळणार नाही। देखिए, इस वचन से मैं खास 3 सच्चाई को उड़ाकर आपको समझाना चाहता हूँ। आणि या वचनाच्या द्वारे विशेष करून 3 सत्य जे आहे ते तुम्हाला मी
प्रकर्षाने सांगू इच्छितो. नंबर 1 बात, आणि त्याच्यातली पहिली गोष्ट, परमेश्वर ने दुनिया से प्रेम किया। आणि देवाने जगावर प्रीती केली. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? है ना, प्रभु ने दुनिया से प्रेम किया मतलब ये संसार से प्रेम किया ऐसे नहीं, दुनिया में रहने वाला मुझसे और आपसे प्रेम किया। आणि देवाने या जगावर प्रेम केलं म्हणजे या जगाशी प्रेम केलं असं नाहीये, तर जगामध्ये राहणारे तुम्ही आणि मी जे आहे त्या आपल्या सगळ्यांवर त्याने प्रीती केली. कितना अनोखा बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. हमें सुनने वाला अनेक लोगों को मैं बताना चाहता हूँ, यदि आपका उद्धार भी नहीं हुआ है तो प्रभु आपको प्रेम करता है। आणि मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी सांगू इच्छितो, जर तुमचं तारण जरी नाही झालेलं आहे तरी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. एक बात कभी नहीं भूलना, आणि एक गोष्ट कधी विसरू नका, आपको प्रभु किस दिशा में प्रेम किया, आणि कुठल्या परिस्थितीमध्ये प्रभूने तुमच्यावर प्रेम केलं. आप एक पापी होने की दिशा में भी प्रभु आपको प्यार करता है। आणि तुम्ही एक पापी असताना सुद्धा प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. देखो, प्रभु का वचन कहता है कि सभी ने पाप किया और परमेश्वर का महिमा से रहित है। आणि देवाचं वचन सांगतं प्रत्येकाने पाप केला आणि देवाच्या गौरवाला अंतरले. रोमियो 3 अध्याय का 23 वचन में पढ़ता है, सारे वचन पढ़ने की जरूरत नहीं, मैं रेफरेंस इसलिए बोलता हूँ, आपको चाहे तो आप लिख सकता है। आणि सगळं वचन वाचण्याची गरज नाहीये, मी तुम्हाला संदर्भ याकरता सांगतो, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लिहू शकता. प्रियो, हमको ये जानना है कि सभी ने पाप किया। आणि प्रियानो, आपण हे जाणायला पाहिजे की सगळ्यांनी पाप केलं. मतलब प्रभु ने जगत से प्रेम किया बोलने का मतलब इस दुनिया में रहने वाला एक एक जन से, एक एक पापी से प्रभु ने प्रेम किया. आणि प्रभूने काय केलं की या जगामध्ये राहणाऱ्या एक एक पापी व्यक्तीवर प्रीती केली. प्रियो, आपको ये जानना चाहिए कि आपका पाप का मजदूरी अनंत काल का नरक की भयंकर आग था. आणि तुम्हाला एक जाणायला पाहिजे की तुमच्या पापाचं वेतन जे आहे ते अनंत कालच्या नरकाचा अग्नी होता. अगर आप एक सच्चा जन है तो जरूर आप ये कबूल करेगा कि मैं एक पापी हूँ. आणि तुम्ही खरं जर एक पवित्र व्यक्ती आहात तर तुम्ही निश्चितच मान्य कराल की मी एक पापी व्यक्ती आहे. है ना, कई बार तर्क के लिए कई लोग बोलते हैं हमने पाप नहीं किया. आणि काही लोक वादविवाद करतात की मी पाप नाही केलं. तो ऐसा कहना एक इतना बड़ा झूठ बात है. आणि असं बोलणं किती मोठी खोटी गोष्ट आहे. सारा आदम में पीढ़ी पाप में जन्मा है. आणि संबंध आदामाची पिढी जी आहे ती पापामध्ये जन्मलेली आहे. रोमियो 5:12 में लिखा है, एक मनुष्य के द्वारा पाप और पाप के द्वारा मृत्यु जगत में आया और मृत्यु सब पर राज करता है. एक व्यक्ती अगर पाप नहीं किया है तो वो व्यक्ति के जीवन में मृत्यू का कोई अधिकार नहीं. आणि रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की एका व्यक्तीच्या द्वारे पाप जगामध्ये आलं आणि पापाच्या द्वारे मरण सगळ्या लोकांवर राज्य केलं. आणि जर एखादा व्यक्ती म्हणतो की जर मी पाप केलेलं नाहीये तर तो मरणार नाही, त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. मतलब एक व्यक्ति अगर कहे गलती से भी कि मैं पाप नहीं किया तो उसको जीवन में मृत्यू नहीं आना चाहिए. आणि एखादा व्यक्ती चुकून जरी असं बोलला की मी पाप केलेलं नाहीये तर मग त्याला मरण येणार नाही. अगर आप उनको पूछो आप मरेंगे क्या, आणि तुम्ही त्याला विचारा की तुम्ही मरणार का, वो क्या बोलेगा फिर? हा तो काय म्हणेल, तो म्हणेल हो सगळेच तर मरतात. हाँ, तो मरता क्यों? आणि लोक मरता का? है ना, रोमियो 6:23 में लिखा है, पाप का मजदूरी है मृत्यू. तुम क्यों मरता है? क्योंकि तुझे मजदूरी मिलता है. तूने जो किया वो पाप किया, इसलिए पाप का मजदूरी है मृत्यू. तुम क्यों मरता है? तुम पापी है. इस बात से वो बात प्रकट है. रोमकाराचं पत्र 6 अध्याय आणि त्याच्या 23 वचनामध्ये म्हटलेलं आहे की पापाचं वेतन मरण आहे. म्हणजे एखादा व्यक्ती का मरतो? कारण त्याने आपल्या जीवनामध्ये पाप केले म्हणूनच तो व्यक्ती मरतो. बात है, हमको ये बात को जानना है, प्रभु ने किससे प्रेम किया? हम पापियों से प्रेम किया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जाणायला पाहिजे की प्रभूने कोणावर प्रेम केलं, तर आपण जे पापी होतो आपल्यावर त्याने प्रेम केलं. प्रभु पापियों से प्रेम करता है परंतु पाप से नफरत करता है. आणि प्रभू पाप्यांवर प्रेम करतो पण जे पाप आहे त्याचा द्वेष करतो. हाँ, इसलिए प्रियो, हर एक लोग जानना, प्रभु ने हमसे प्रेम किया या जगत से प्रेम किया बोलने का मतलब जगत में रहने वाला सारे पापियों को प्रभु ने प्रेम किया. अनेक गोष्ट जाणून घ्या की प्रभूने जगावर प्रेम केलं. याचा अर्थ काय की जगामध्ये राहणाऱ्या सर्व पापी लोकांवर प्रभूने प्रेम केलं. इसलिए महान परमेश्वर ने क्या किया? सारे पापियों को बचाने के लिए एक पवित्र मार्ग प्रभु ने
मैंने चुन लिया। आणि म्हणूनच देवाने काय केलं की सर्व पापी लोकांना वाचवण्याकरता एक पवित्र मार्गाची निवड केली. वो क्या है? आणि तो मार्ग काय आहे? वो है इस वचन का दूसरा पॉइंट आणि हे आहे या वचनाचा दुसरा मुद्दा है कि पिता ने अपना एकलौता पुत्र को हमारे लिए दे दिया। आणि पित्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या करता दिला. हो, इसका मतलब प्रभु ने हमको कितना बड़ा प्रेम किया, ये बात को हम इससे जान सकता है। आणि याचा अर्थ प्रभूने आपल्यावर किती मोठं प्रेम केलं ही गोष्ट याच्याद्वारे आपण समजू शकतो. बोलने का अर्थ प्रियो, अपने पुत्र को दिया, इसका मतलब क्या है? आपल्या पुत्राला दिलं याचा अर्थ काय आहे? मैं और आप उद्धार पाने के लिए प्रभु यीशु मसीह को काल्वरी सूली में कष्ट सह करके मर करके जी उठना पड़ा। आणि तुम्हाला आणि मला तारण प्राप्त करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताला कल्वरी वधस्तंभावर कष्ट सहन करून मरावं लागलं आणि त्याच्यानंतर जिवंत व्हावं लागलं. क्योंकि हम पापियों को बचाने के लिए पाप की सजा हमें नहीं तो दूसरे को लेना पड़ेगा. आणि आपण पापी होतो आणि आपल्याला वाचण्याकरता आपल्या पापाची जी शिक्षा आहे एकतर आपल्याला नाही तर दुसऱ्याला घ्यावी लागणार होती. पाप रहित व्यक्ति को आकर के हमारा पाप का सजा लेकर के हमें मुक्त करना पड़ेगा. आणि एक पाप विरहित व्यक्तीला आपल्या पापाची शिक्षा आपल्या स्वतःवर घेऊन आपल्याला पापांपासून मुक्त करायचं होतं. प्रभु ने अपने पुत्र को हमारे लिए दिया बोलने का अर्थ, आणि प्रभूने आपल्या पुत्राला दिला याचा अर्थ हमारे बदले में हमारे लिए मरने के लिए दिया. आणि आपल्या प्रीत्यार्थ आपल्यासाठी मरण्याकरता दिलं. प्रियो, पाप हमेशा मनुष्य को परमेश्वर से दूर करता है. पाप नेहमी मनुष्याला परमेश्वरापासून दूर नेतो. इसलिए हमें परमेश्वर से मेल कराने के लिए अपने पुत्र को प्रायश्चित का बलि होने के लिए इस दुनिया में भेजा. आणि आपल्याला परमेश्वरासोबत एकरूप होण्याकरता त्याने आपल्या एकूण त्या एक पुत्राला प्रायश्चित्ताचं बलिदान म्हणून अर्पण केलं. आपको मालूम है ये प्रायश्चित पद का अर्थ क्या है? आणि प्रायश्चित्त या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला ठाऊक आहे का? परमेश्वर की संगति में हमें वापस ले आने वाला उस वाचा को बोलता है प्रायश्चित. आणि देवाच्या सहभागितेमध्ये आपल्याला पुन्हा घेऊन येणाऱ्या त्या कराराला म्हटलं जातं प्रायश्चित्त. ये काम कौन किया? आणि हे काम कोणी केलं? पिता ने भेजा हुआ एकलौता पुत्र प्रभु यीशु मसीह ने किया. आणि पित्याने पाठवलं तिचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. इसलिए कई वचन में ये बात लिखा है कि यीशु मसीह हमारे लिए प्रायश्चित बना. आणि म्हणूनच पुष्कळ वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या करता प्रायश्चित्त असं झाला. मैं एक दो रेफरेंस मैं आपको उसके लिए पढ़ाना चाहूंगा. आणि त्याच्याकरता एक दोन संदर्भ मी वाचायला सांगेल. रोमियो का पत्र 3 अध्याय का 25 वचन. रोमकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 25 वचन. उसे परमेश्वर ने उसके लहू के कारण एक ऐसा प्रायश्चित ठहराया. एक ऐसा प्रायश्चित, वो शब्द को आप जरूर अंडरलाइन करना, उसको ऐसा प्रायश्चित ठहराया जो विश्वास करने से कार्यकारी होता है. हाँ, विश्वास करने से कार्यकारी होता है. बोलने का मतलब प्रियो, आप ये वचन, जब आप प्रभु का वचन सुन रहे हो, आप कितना भी बड़ा पापी भी क्यों ना हो, आप प्रभु यीशु मसीह की प्रायश्चित की बलिदान पर विश्वास करेगा तो आपको मुफ्त में पाप क्षमा मिलेगा. आणि तुम्ही आता वचन ऐकत आहात आणि तुम्ही कितीही मोठे पापी असला तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या बलिदानावर जर विश्वास पापांची क्षमा भेटेल. पापियों का उद्धार करने के लिए प्रभु ने खोला हुआ पवित्र मार्ग है. अपने पुत्र को भेज करके प्रायश्चित का बलि करवाया. आणि पापांपासून मुक्त प्राप्त करण्याकरता प्रभूने उघडलेला मार्ग आहे. त्याने आपल्या पुत्राला प्रायश्चित्ताचं बलिदान होण्याकरता अर्पण केलं. कोई प्रायश्चित शब्द में और एक वचन में आपको पढ़ाना चाहूंगा. पहला यूहन्ना 4 अध्याय का 10 वचन में. पहिलं योहान 4 अध्याय त्याचं 10 वचन. कई वचन है लेकिन मैं आपको थोड़ा सा वचन, प्रभु का लोगों के लिए इशारा काफी रहता है, इसलिए पूरा वचनों में नहीं, थोड़ा वचनों को लेकर के आपको ये समझाना है. जरूर प्रभु आपको समझने के लिए मदद करेगा. पढ़िएगा पहला यूहन्ना 4 का 10. प्रेम इसमें नहीं कि हमने परमेश्वर से प्रेम किया, पर इसमें है कि उसने हमसे प्रेम किया और हमारे पापों के प्रायश्चित्त के लिए अपने पुत्र को भेजा. देखिए, हमारे
पापों की प्रायश्चित के लिए अपने पुत्र को भेज करके स्वर्गीय पिता ने अपना प्रेम हम पर प्रकट किया। आणि त्याने आपल्या पुत्राला आपल्या पापाच्या निमित्त प्रायचित्त म्हणून बलिदान होण्याकरता पाठवून आपल्यावर त्याने प्रेम केलं। क्या अनमोल प्रेम है प्रियो। आणि काय अनमोल असं प्रेम आहे प्रियांनो। हमारे में कोई अच्छाई नहीं, आणि आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचे चांगले गुण नाही, हमारे में कोई लायकी नहीं, आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता नाही, अभी भी प्रभु ने हमसे प्रेम किया। आणि तरी सुद्धा प्रभूने आपल्यावर प्रेम केलं। है ना, आपको सबको याद है रोमियो 5 अध्याय का 6, 8, 10 तीनों वचनों में 3 प्रकार की हमारी अवस्था बताता है। 5 अध्याय का 6, 8, 10 रोमकराचं पत्र त्याचा 5 अध्याय 6, 8 आणि 10 या तिन्ही वचनामध्ये आपली 3 प्रकारची अवस्था सांगितलेली आहे। हमारी अवस्था क्या था? आणि आपली अवस्था काय होती? एक तो हम पापी था। पहिली गोष्ट की आपण पापी होतो। पढ़िए तीनों। क्योंकि जब हम निर्बल ही थे, देखा यहाँ पर हमारा बलहीनता कमजोरी बोलता है कि हम निर्बल थे। आणि या ठिकाणी आपली दुर्बलता सांगितलेली आहे की आपण निर्बल असे होतो। 8 वचन, भक्तिहीन, हम भक्तिहीन थे, आणि आपण अभक्त हो असे होतो। हम पापी ही थे, हाँ हम पापी। तीसरा है हम पापी ही थे। आणि तिसरं म्हणजे आपण पापी होतो। बहुत ज्यादा हम, और इस कारण हम प्रभु के वैरी थे। आणि याच्यामुळे आपण देवाचे वैरी होतो। पापी है तो हम प्रभु के वैरी है। आणि आपण जर पापी आहे तर आपण देवाचे वैरी आहोत। इसका मतलब क्या है कि हमारे जीवन में हम किसी प्रकार भी प्रभु के निकट जाने के लिए योग्य नहीं था। आणि याचा अर्थ काय आहे की आपण कुठल्याही प्रकारे प्रभूच्या जवळ जाण्याकरता योग्य नव्हतो। हम नरक की आग से किसी कारण नहीं बच सकता था। आणि नरकाच्या अग्नीमधून आपण कुठल्या प्रकारे वाचू शकत नव्हतो। तो प्रभु ने क्या किया? आणि त्यावेळेला प्रभूने काय केलं? अपने एकलौता पुत्र को भेजा। आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रभूने पाठवलं। तो हमारा दिशा कितना नाजुक था। आणि प्रियांनो आपली अवस्था किती नाजूक होती। आपको सबको याद होगा जब भजन संगीता 49 अध्याय का 7, 8, 9 वचन में हम जब पढ़ता है, आणि स्तोत्र 49 त्याचं 7, 8 आणि 9 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। उसमें से कोई अपने भाई को किसी भांति छुड़ा नहीं सकता है, और न परमेश्वर को उसके बदले प्रायश्चित्त में कुछ दे सकता है, क्योंकि उसके प्राण की छुड़ौती भारी है, वह अंत कभी न चुका सकेंगे। देखा वो अंत तक कभी नहीं चुका सकेगा। उसकी प्रायश्चित बहुत बड़ी बात था। आणि त्याचं प्रायचित्त खूप मोठी गोष्ट होती। तो शेवटपर्यंत त्याला चुकू शकत नव्हता। कितना भयंकर बात है। आणि केवढी मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में हमें प्रभु से मिलाने के लिए, हमें पाप क्षमा दिलाने के लिए अपना एकलौता पुत्र को पिता ने हमारे लिए भेजा। आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला पापांची क्षमा देण्याकरता पिता परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला। हमारा सबका पाप का भार पिता ने पुत्र पर लाया। आणि आपल्या सगळ्यांच्या पापाचं ओझ जे आहे ते पित्याने पुत्रावर टाकलं। वो पुत्र ने वो सब बात खुशी से अपने ऊपर लिया। आणि त्या पुत्राने त्या सर्व गोष्टी आनंदाने आपल्यावर घेतल्या। पहला पत्रोस 2 अध्याय का 24 वचन में लिखा है, वह हमारे पापों को अपने ऊपर लेकर सूली पर चढ़ गया। पहिले पेत्र 2 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो सगळ्यांची पाप आपल्या स्वतःवर घेऊन वधस्तंभावर चढला। एक पापी को इससे बड़ा सुसमाचार क्या चाहिए? आणि एका पापी व्यक्तीला यापेक्षा मोठी सुवार्ता काय पाहिजे? हमारा प्रायश्चित होना असंभव था। आणि आपल्या पापांचं प्रायचित्त होणं अशक्य होतं। क्योंकि हमारा छुटकारा का दाम इतना भयंकर थे। कारण आपल्या मुक्तीचं वेतन जे आहे ते एवढं मोठं होतं। आपको ये जानना चाहिए, शायद आपको दुनिया में कोई भी आपको कुछ नहीं समझता होगा। आणि या जगामध्ये कदाचित तुम्हाला कोणी काही समजत नसेल। आप एक साधारण व्यक्ती होगा। आणि तुम्ही कदाचित एक साधारण व्यक्ती असाल। आपको बड़ा नाम नहीं होगा। आणि तुम्हाला कदाचित मोठं नाव नसेल। आपके नाम के साथ लिखने के लिए कोई डिग्रियां नहीं होगा। आणि तुमच्या नावाच्या पुढे लिहिण्याकरता काही पदव्या नसतील। आपको कोई इतना आदर करता नहीं होगा। आणि कदाचित तुमचं कोणी एवढा आदर करत नसेल। आप अपने आप को बहुत छोटा समझता होगा। आणि तुम्ही स्वतःला कदाचित खूप लहान समजत असाल। आप अपने आप को मूल्यवान रहित समझता होगा। आणि तुम्ही स्वतःला मोलरहित समजत असाल। लेकिन एक बात मैं आपको बताऊं, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, यदि आपने प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके उद्धार पाया है तो, आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून जर तारण प्राप्त केलेला आहे तर आप प्रभु की दृष्टि में बहुत मूल्यवान व्यक्ति। आणि प्रभूच्या दृष्टीने तुम्ही खूप मोलवान व्यक्ती आहात। आप रहने वाला घर
झोपड़ीपट्टी हो सकता है आणि तुम्ही राहणारं घर झोपडपट्टी राहू शकते बाकी लोगों के सामने आप एकदम साधारण से साधारण होगा आणि इतर लोकांच्या समोर तुम्ही एकदम साधारण असाल लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो आप भी अपने आप को कुछ भी नहीं समझता होगा आणि तुम्ही स्वतःला काही समजत नसाल लेकिन आपने प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया है तो आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर जर विश्वास केलेला आहे इस तर प्रायश्चित की बलिदान पर आपने विश्वास किया है तो आणि या प्रायचित्ताच्या बलिदानावर जर तुम्ही विश्वास केलेला आहे तर आपको पाप क्षमा मिला आणि तुम्हाला पाप क्षमा झाली आप प्रभु के लिए बहुत मूल्यवान है आणि प्रभू करता तुम्ही खूप मौल्यवान आहात क्यों मूल्यवान है का मौल्यवान आहात क्योंकि पहला पत्रोस पहला अध्याय का 18-19 वचन में हम पढ़ता है आणि पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18-19 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो क्योंकि तुम जानते हो कि तुम्हारा निकम्मा चाल चलन जो बाप दादा से चलता आता है उससे तुम्हारा छुटकारा चांदी सोने अर्थात नाशवान वस्तु के द्वारा नहीं हुआ पर निर्दोष और निष्कलंक मेमने अर्थात मसीह के बहुमूल्य लहू के द्वारा हुआ देखा मसीह की बहुमूल्य लहू के द्वारा हुआ आणि ख्रिस्ताच्या बहुमूल्य रक्ताच्या द्वारे तुम्हाला मुक्ती मिळाली उस लहू का मूल्य कोई भी वर्णन नहीं कर सकता आणि त्या रक्ताचं महत्व कोणीही वर्णन करू शकत नाही मैं अनेक उदार पाए हुए लोगों को बताना चाहता हूँ आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो प्रभु के लिए आप बहुत मूल्यवान है आणि प्रभू करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आप अपने आप को एकदम हल्का ना जाने आणि तुम्ही स्वतःला एकदम साधारण असं समजू नका जब पहला कुरिन्थी 6 का 19 और 7 का 23 दोनों वचन में लिखा है आणि पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं 19 वचन आणि त्याचं 7 अध्याय त्याच्या 23 वचन या दोन्ही वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे तुमको प्रभु ने मूल लिया है या खरीदा है आणि प्रभूने तुम्हाला विकत घेतलेलं आहे वो प्रभु ने हमें खरीदा है आणि प्रभूने आपल्याला विकत घेतलेलं आहे क्या देकर खरीदा आणि आपल्याला काय देऊन विकत घेतलं अमूल्य मतलब एकदम अतुल्य और अमूल्य खून के द्वारा खरीदा है आणि अनमोल अशा रक्ताच्या द्वारे त्याने आपल्याला विकत घेतलं वो प्रियो हम क्यों मूल्यवान है आणि आपण मौल्यवान का आहोत क्योंकि प्रभु को हमें खरीदने के लिए बहुत बड़ा दाम चुकाना पड़ा आणि प्रभूने आपल्याला विकत घेण्याकरता खूप मोठं मोल द्यावं लागलं उद्धार पाया हुआ अनेक पवित्र लोग प्रभु के लिए बहुत मूल्यवान लोग आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक प्रभूचा व्यक्ती जो आहे तो प्रभू करता मौल्यवान आहे वो प्रभु का इस प्रायश्चित की बलिदान पर विश्वास किया हुआ लोगों के लिए छुटकारा पाए हुए लोगों के लिए प्रभु को धन्यवाद देता हूं आणि या प्रायचित्ताच्या बलिदानावर विश्वास केलेल्या लोकांसाठी मी प्रभूला धन्यवाद देतो उस यूहन्ना 3 का 16 वचन के तीसरा भाग में ऐसे लिखा है आणि योहान त्याचा 3रा अध्याय 16 वचनाच्या 3ऱ्या भागामध्ये असं लिहिलं आहे कि उस पुत्र पर विश्वास करने वाला कोई भी नाश ना हो परंतु अनंत जीवन पाए आणि पुत्रावर विश्वास ठेवणारा कोणीही नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं इसका मतलब अभी जो भी पापी को क्या करना चाहिए सिर्फ प्रभु यीशु पर विश्वास करना चाहिए आणि पापी व्यक्तीला काय करायचंय फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करायचा आहे अपने आप को ये कबूल करना है कि प्रभु मैं एक पापी हूँ आणि त्याने स्वतःला असं मान्य करायचं की हे प्रभू मी एक पापी आहे और प्रभु यीशु मसीह मेरा उद्धार करने के लिए सामर्थ्यवान है आणि प्रभू येशू ख्रिस्त माझं तारण करण्याकरता सामर्थ्य आहे इस रीति में हम कबूल करते हुए प्रभु यीशु मसीह को जब हम स्वीकारेगा वो व्यक्ति का उद्धार हो जाएगा आणि अशा प्रकारे आपण मान्य करून ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करू त्या वेळेला आपलं तारण होईल एक बात को जानना इस दुनिया में रहने वाला हर एक पापी मनुष्य के लिए एकमात्र उद्धार करता है कोई दूसरा उद्धार करता नहीं आणि पापी व्यक्तीने एक जाणून घ्या की या जगामध्ये एकमात्र तारण करता है दूसरा तारण करता नहीं है ना यीशु मसीह की जन्म के समय में ही स्वर्गदूत ने ये वाणी दिया था आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेलाच स्वर्गदूतांनी ही वाणी दिली होती मत्ती 1:21 में मत्ती त्याचा पहिला अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये वह पुत्र जनेगी और तो उसका नाम यीशु रखना क्योंकि वह अपने लोगों का उनके पापों से उद्धार करेगा देखा यीशु नाम का अर्थ लोगों को उनकी पापों से उद्धार करेगा आणि येशू या नावाचा अर्थ तो लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती देईल भैया ऐसे एक नाम ये दुनिया में और किसी का नहीं आणि अशा प्रकारचं एक नाव या जगामध्ये दुसरं कुठलं नाही आप इस दुनिया अभी हम ऐसा दुनिया हम देश में रहता है 33 करोड़ देवी देवताओं को नामों को मानता है पर मैं आपको एक बात क्लियर कहता हूँ उस 33 करोड़ का भी नाम आप इकट्ठा ले लो आपको उद्धार नहीं मिलेगा आणि आपण अशा प्रकारच्या देशामध्ये राहतो की ज्या देशामध्ये लोक 33 करोड
लोक देवी दैवतांना मानतात, पण मी तुम्हाला सांगू त्या संपूर्ण 33 करोड देवी दैवतांचं नाव एकत्र करून तुम्ही म्हणा, पण तुम्हाला तारण मिळणार नाही. प्रियो, मैं आपको जो बोल रहा है ये सच बोल रहा है, ये सुसमाचार है, गुड न्यूज आणि तुम्हाला जे सांगत आहे ते सत्य सांगत आहे, ही एक चांगली बातमी आहे. है ना. आपको मालूम है पत्रोस का पगड़ा प्रचार में वो खड़ा होकर के प्रेरितों 4:12 में कहता है कि आकाश के नीचे मनुष्यों का बीच में उद्धार पाने के लिए एकमात्र नाम वो प्रभु यीशु मसीह के नाम. आणि पेत्र आपल्या पहिल्या प्रचारामध्ये प्रेषितांचे कृत्य त्याचा 4 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये असं म्हणतो की मनुष्याला तारण प्राप्त करण्याकरता आकाशाच्या खाली आणि मनुष्याच्या मध्ये केवळ एक मात्र नाव आहे, ते म्हणजे प्रभु येशू ख्रिस्ताचं नाव. क्योंकि जी उड़ा हुआ प्रभु ने चेलों को ये आज्ञा दिया था लूक का 24 अध्याय का 47 वचन में. आणि पुनरुत्थित झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली होती लूक सुसमाचार त्याचा 24 अध्याय आणि त्याच्या 47 वचनामध्ये, और यरूशलेम से लेकर सब जातियों में मन फिराव का और पापों की क्षमा का प्रचार उसी के नाम के से किया जाएगा. हाँ, प्रभु यीशु मसीह की नाम में सारी जगत में सारी जातियों की बीच में सभी पापियों को सुनाना है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जगामध्ये असणाऱ्या सर्व पापी लोकांना तो ही सुवार्ता सांगायची आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. उस प्रभु यीशु मसीह के नाम में पाप क्षमा या उद्धार है. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पापांची क्षमा किंवा तारण आहे. है ना. प्रेरितों का 10 अध्याय का 43 वचन में, आणि प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याच्या 43 वचनामध्ये, उसी की सब भविष्यवक्ता गवाही देते हैं कि जो कोई उस पर विश्वास करेगा उसको उसके नाम के द्वारा पापों की क्षमा मिलेगी. देखा, हर एक भविष्यद्वक्ता गवाही देता है प्रभु यीशु मसीह की नाम में सबका उद्धार होगा. आणि प्रत्येक संदेष्टा ही साक्ष देतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे. है ना. पहला यूहन्ना 2 अध्याय का 12 वचन में यूहन्ना कहता है कि उसकी नाम से तुम्हें उद्धार है, पाप क्षमा है. आणि पहिला योहान त्याचा 2 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये योहान अशा प्रकारे म्हणतो की त्याच्या नावामध्ये तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा आहे किंवा तारण आहे. इसलिए प्रेरितों का 2:21 में कहता है कि जो प्रभु का नाम लेगा उसका उद्धार होगा. आणि म्हणूनच प्रेषितांचे कृत्य त्याचा 2 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये असं म्हटलंय की जो कोणी प्रभूचं नाव घेईल त्याचं तारण होईल. कितना अनोखा बात है. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. आपका उद्धार हुआ है क्या? तुमचं तारण झालेलं आहे का? आपने वास्तव में प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके पाप क्षमा का अनुभव पाया है तो आप प्रभु की दृष्टी में बहुत मूल्यवान व्यक्ति है. आणि खरोखरच तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पापाची क्षमा प्राप्त केलेली आहे तर तुम्ही खूप मूल्यवान व्यक्ती आहात. आप कैसे उद्धार पाया? आणि तुमचं तारण कसं झालं? आपको आपका जीवन में आपको याद है कि आपने किस रीति में उद्धार पाया? आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लक्षात आहे का तुम्ही कशा प्रकारे तारण प्राप्त केलं? आपने ये सुसमाचार सुनने के बाद में आपने विश्वास करके आपने होठों से ये बात कबूल किया था क्या? आणि तुम्ही हे वचन ऐकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास करून आपल्या तोंडाने हे मान्य केलं होतं का? उस समय में पाप क्षमा पाया हुआ अनुभव आपका जीवन बदल गया, वो अनुभव आपने पाया है कि नहीं? आणि त्या वेळेला तुम्हाला पापांची क्षमा प्राप्त होऊन तुमचं जीवन बदललं गेलं असा अनुभव आहे का? जरूर परखना. निश्चितच पारखा. जो भी उधार पाया वो सिर हिला करके उधार नहीं पाया या कोई फॉर्म भर करके देने से उधार नहीं पाया. प्रभु यीशु मसीह की इस सूली की मृत्यु मेरी पापों की प्रायश्चित के लिए था, ये बात हृदय से विश्वास करके मुंह से अंगीकार किया तब उसका उद्धार होता है. आणि कोणीही आपलं डोकं हलवून किंवा एखाद्या फॉर्म भरून त्याचं तारण नाही झालेलं आहे तर प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांकरता त्या वधस्तंभावर मेला या गोष्टीवर तुम्ही ज्या वेळेला हृदयाने विश्वास कराल आणि तोंडाने मान्य कराल त्या वेळेला तुमचं तारण होतं. हमें सुनने वाला हर एक पवित्र लोगों को इस विषय में थोड़ा खुद को परखने के लिए मैं बोलता हूँ और ये जानकारी रोमियो 10 अध्याय का 9-10 वचन के अनुसार आपको प्राप्त करना है. आणि मला ऐकणाऱ्या लोकांनी आपल्या स्वतःला परखण्याकरता ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे. आणि रोमकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याच्या 9 आणि 10 वचनामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. कि यदि तू अपने मुंह से यीशु को प्रभु जानकर अंगीकार करे और अपने मन से विश्वास करे कि परमेश्वर ने उसे मरे हुए में से जिलाया तो तू निश्चय उद्धार पाएगा, क्योंकि धार्मिकता के लिए मन से विश्वास किया जाता है
और उद्धार के लिए मुंह से अंगीकार किया जाता है। देखा, धार्मिकता के लिए अपने हृदय में विश्वास करना, उद्धार के लिए अपना मुंह से अंगीकार करना, ये बहुत जरूरी बात है। इसका एक गहरा विषय अगला एक क्लास में मैं आपको बताऊंगा। आणि नीतिमत्व प्राप्त करण्याकरता आपल्या हृदयाने विश्वास करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तारण प्राप्त करण्याकरता आपल्या ओठांनी ते कबूल करायचं आहे। उसका मतलब हम क्यों सुसमाचार सुनाना चाहिए? आणि सुवार्ता आपण का सांगायला पाहिजे? क्योंकि ये परमेश्वर का संदेश है। कारण हा परमेश्वराचा संदेश आहे परमेश्वर ने हमें लोगों को देने के लिए दिया हुआ संदेश है। आणि देवाने लोकांना देण्याकरता दिला गेलेला हा एक संदेश आहे। इसलिए हमें प्रभु के साथ विश्वास योग्य रह करके हमें ये सुसमाचार लोगों को देना चाहिए। आणि म्हणूनच आपण प्रभू सोबत विश्वास योग्य राहून लोकांना हा संदेश द्यायला पाहिजे। हमने से कोई भी सुसमाचार का गवाही नहीं देता है तो मैं आज आपको प्रोत्साहन देता हूँ, आप एक अच्छा निर्णय ले, जो भी मिले उसको सुसमाचार दिया करें। आणि आपल्यापैकी जर कोणी सुवार्ता सांगत नसेल तर मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की आपल्याला जे कोणी भेटतील त्यांना तुम्ही सुवार्ता सांगत जा। और दूसरी इस सुसमाचार सुनाना चाहिए, क्यों सुनाना चाहिए? दूसरी बात क्या है? आणि आपण सुवार्ता का सांगायला पाहिजे याच्यातली दुसरी गोष्ट ही आहे, जो लोग प्रभु यीशु मसीह में नहीं या यीशु मसीह पर विश्वास नहीं किया वो नष्ट हो जाएगा। ये जानकारी हमें सुसमाचार सुनाने के लिए हमें प्रेरणा देता है। आणि मग जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही त्यांचा नाश होऊन जाईल, ही जी माहिती आहे ही गोष्ट आपल्याला सुवार्ता सांगण्याकरता प्रेरणा देते। मैं एक दो वचन आपको, ये बहुत गौरव का वचन है, आपको जानना चाहिए प्रियोम। आपको मिला हुआ उद्धार कोई हक की बात नहीं, आपको मिला हुआ जिम्मेवारी और अपॉइंटमेंट छोटी बात नहीं, ये समझ करके इस पर ध्यान कीजिए। आणि तुम्हाला मिळालेलं जे तारण आहे ते साधारण गोष्ट नाहीये। तुम्हाला मिळालेली जी नियुक्ती आहे ती एक साधारण गोष्ट नाहीये। या गोष्टीवर गांभीर्याने तुम्ही मनन करा, विचार करा। जो भी एक व्यक्ति आपको जब मिलता है, अगर वो व्यक्ति प्रभु यीशु मसीह में अगर नहीं है, मसीह को नहीं जानता, उसको सुसमाचार देना जरूरी है, क्योंकि वो यीशु मसीह के बिना नष्ट हो जाएगी। आणि जो व्यक्ती तुम्हाला भेटतो त्याला सुवार्ता सांगणं, प्रभू येशू ख्रिस्ताचं तारण त्यांना देणं हे गरजेचं आहे। कारण का की जर त्याचं तारण झालं नाही तर त्याचा नाश होईल। क्या आप समझता है कि आपको जो व्यक्ति मिल रहा है और वो मसीह में नहीं है और वो नरक में जाएगा, ये समझ आपके जीवन में कभी कार्य किया क्या? आणि ह्या विचारांनी तुमच्या हृदयामध्ये कार्य कधी केलं आहे का की जर एक व्यक्ती ख्रिस्तामध्ये नाही तर तो नाश होणार आहे? वो कितना भयंकर बात है। आणि किती भयंकर गोष्ट आहे। आप सोचिए, एक व्यक्ति आग में तड़प रहा है तो हमारा दिल क्या करेंगे? आणि एखादा व्यक्ती जर अग्नीमध्ये जळत तळमळत आहे तर मग आपलं हृदय काय बनेल? जरूर हम कैसे भी उसको बचाने के लिए प्रयास करें। आणि कसंही करून आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करेल। तो आग से लड़ते हुए हमको भी चोट लग सकता है। आणि अग्नीमध्ये त्याला वाचवत असताना आपल्यालाही थोडासा हात भुरभुरू शकतो। हो सकता है उस आग के कारण हम भी मृत्यु पा सकता है। आणि होऊ शकतं त्या अग्नीमुळे आपणही मरू शकतो। कभी भी हम उन रोने वाला व्यक्ति को सांत्वना मिलने के लिए जरूर उसको बचाने की प्रयास करेंगे। आणि तो तळमळणारा व्यक्ती जो आहे त्याला वाचवण्याकरता निश्चितच आपण प्रयत्न करू। ऐसा ही तो आज हमें सुनने वाला अनेक बहुत लोगों का दृष्टि इस रीति में खुल जाए, जिसमें मसीह नहीं, जिसने मसीह को नहीं पाया, वो नरक की आग में तड़पते हुए वो देख पाए। आणि असं जर आहे तर मला ऐकणाऱ्या लोकांची हृदय दृष्टी आहे ती अशा प्रकारे उघडावी की जो कोणी ख्रिस्तामध्ये नाहीये तो नरकाच्या अग्निकरता नियुक्त आहे। भैया आप जानना, अगर आपने मिला हुआ वो व्यक्ति को आपने नहीं सुनाया, शायद दोबारा आपको जिंदगी में वो व्यक्ति नहीं मिले, तो आपको जानना है वो व्यक्ति नरक की आग में जाएगा और आपको बाद में लेके यार मैं इसको एक बार भी प्रभु यीशु मसीह की सुसमाचार नहीं दे पाया। आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भेटणारा एखादा व्यक्ती जो आहे जर तुम्ही त्याला सुवार्ता सांगणार नाही, कदाचित असं होऊ शकेल की आयुष्यभर तो व्यक्ती तुम्हाला पुन्हा कधीही भेटू शकणार नाहीये। आणि जर तुम्ही त्याला सुवार्ता सांगितली नाही तर निश्चितच या गोष्टीचा तुम्हाला खूप अफसोस राहील की माझ्याद्वारे त्याला सुवार्ता मी सांगू शकलो नाही। शायद आपके जीवन में ऐसा कितने लोग पार हो गया होगा, जिंदगी में एक ही बार उनकी मुलाकात हुआ है। आणि तुमच्या जीवनामध्ये असे कितीतरी लोक तुम्हाला येऊन भेटले असतील की ते भविष्यामध्ये फक्त एकदाच भेटले। मैं आपको नम्र विनती करता हूँ, अगर आप उधार पाया व्यक्ति है तो ये प्रकाश जरूर
इसको सही रीति में जाने और माने, ताकि आपके जीवन से प्रभु का महिमा हो। आणि तुमचं जर तारण झालेलं आहे तर हा जो संदेश आहे तो निश्चितच तुम्ही योग्य प्रकारे जाणून घ्या आणि त्याच्या अनुसार त्याचं पालन सुद्धा करा. आज बहुत लोगों के जीवन में मैं ये बात को नहीं देखता कि दूसरे को सुसमाचार सुनाना चाहिए, वे लोग प्रभु में एक ही नहीं, जानना चाहिए। वो बोझ लेकर चलने वाला पवित्र लोगों को मैं बहुत कम मिलता हूँ। आणि मला असे लोक खूप कमी भेटतात की ज्यांच्या हृदयामध्ये एक ओझ आहे की समोरचा जो व्यक्ती त्यांना जो भेटणार आहे त्याने ख्रिस्ताला जाणावं आणि तारण प्राप्त करावं. यो मेरे जीवन में मेरे साथ चला हुआ अनेक लोगों को यह अनुभव जरूर मिला है कि मैं कोई भी नया व्यक्ति को मिलता है तो दुनिया की बातें करके टाइम पास नहीं करता, उनको सबसे पहले प्रभु यीशु मसीह को देने का प्रयास करता. आणि माझ्या जीवनामध्ये माझ्या सोबत राहणाऱ्या लोकांना निश्चितच हा अनुभव आलेला आहे की मला जो कोणी व्यक्ती नवीन भेटतो त्यांना मी जगाच्या गोष्टी बोलून टाइमपास करत नाहीये, तर मी त्याला लगेच प्रभू येशू ख्रिस्ताला देतो. यो ही हमारा सबसे बड़ा जिम्मेवारी है. आणि प्रियानो ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी इसके आहे लिए प्रभु ने हमें ये दुनिया में रखा है. आणि त्याच्याकरता प्रभूने आपल्याला या जगामध्ये ठेवलेलं आहे. यहाँ पर इस दूसरा पॉइंट को थोड़ा ठीक से समझे, आणि दुसरा जो मुद्दा आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. क्योंकि जिसको यीशु मसीह प्राप्त नहीं हुआ वो नाश हो जाएगा, नष्ट हो जाएगा. आणि ज्याला ख्रिस्त भेटला नाहीये तर त्याचा नाश होईल उसको बचने के लिए और कोई मार्ग नहीं आणि है. त्याला वाचण्याकरता दुसरा मार्ग नाही. यूहन्ना का सुसमाचार 3 अध्याय का 36 वचन. आणि योहान त्याचा 3 अध्याय त्याचं 36 वचन. जो पुत्र पर विश्वास करता है अनंत जीवन उसका है। देखिए, जो पुत्र पर विश्वास करता है अनंत जीवन उसका है, आणि जो पुत्रावर विश्वास ठेवतो सार्वकालिक जीवन त्याचं आहे. परंतु जो पुत्र की नहीं मानता वह जीवन को नहीं देखेगा, परंतु परमेश्वर का क्रोध उस पर रहता है। वाह वाह वाह, आपने सुना है? जो लोग प्रभु यीशु पर विश्वास करके उसको अगर नहीं मानता, सिर्फ विश्वास करना का भी नहीं, मानना भी है, बहुत गंभीर विषय है। आप देखिए, आज कई लोग विश्वास करता है, बोलता है, परंतु मानता नहीं। जो कोई वहां पर दूसरा भाग में विश्वास नहीं बोल रहा है, जो कोई पुत्र को नहीं मानता वो जीवन को कभी नहीं देखेगा, है? उसके ऊपर प्रभु का क्रोध रहता। आणि जो कोणी पुत्राला मानत नाहीये तर तो कधीही तारण त्याला प्राप्त होणार नाही, तर पित्याचा क्रोध त्याच्यावर राहील. इतना भयंकर बात रहेगा प्रियो, आणि किती भयंकर गोष्ट राहील प्रियांनो. है ना? प्रभु यीशु पर जो विश्वास नहीं करता आणि प्रभू येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास करत नाही, और प्रभु की बातों को जो नहीं मानता, आणि प्रभूच्या आज्ञेचं जो कोणी पालन करत नाही, प्रियो, वो अनंत आग से वो कभी नहीं बच सकता। आणि त्या सार्वकालिक अग्नीपासून तो कधी वाचू शकत नाही. इसलिए सुसमाचार दूसरे को देना हमारा बहुत बड़ा कर्तव्य है। आणि म्हणूनच इतर लोकांना सुवार्ता देणं आपलं खूप मोठं कर्तव्य आहे. पहला यूहन्ना 5 अध्याय का 12 वचन भी पढ़ेंगे। पहिलं योहान 5 अध्याय त्याचं 12 वचन वाचूया. वहां पर यूहन्ना एकदम साफ साफ कहता है, आणि त्या ठिकाणी योहान जो आहे तो एकदम स्पष्ट असं सांगतो, जिसके पास पुत्र है उसके पास जीवन है, और जिसके पास परमेश्वर का पुत्र नहीं उसके पास जीवन भी नहीं है। देखिए, अगर इस जीवन में हम प्रभु को अपने जीवन होकर के अगर नहीं पाया, वो जीवन पुत्र में है या यीशु मसीह है, यीशु मसीह को जो नहीं पाया उसके पास जीवन नहीं है। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जीवन आहे, आणि आपण आपल्या या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला ते जीवन होऊन जर प्राप्त केलं नाही तर मग आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नाही. इसका मतलब याचा अर्थ वो व्यक्ति कहाँ जाएगा? तो व्यक्ती कुठे जाणार? अनंत काल का नरक की आग में। अनंत कालच्या नरकाच्या अग्नीमध्ये जाईल. अब जब रोमियो 6:23 में हम पढ़ता है, आणि रोमकराचं पत्र 6 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, पाप का मजदूरी तो मृत्यू है, आणि पापाचं वेतन तर मरण आहे, परंतु परमेश्वर की वरदान आणि देवाचं वरदान प्रभु यीशु मसीह में अनंत जीवन है। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. Praise the Lord. Praise the Lord. जो व्यक्ति को भी प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के लिए अनुग्रह मिला, उनके लिए प्रभु को धन्यवाद देते हैं। आणि ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करण्याकरता कृपादान मिळालं त्यांच्या करता परमेश्वराला धन्यवाद असो. और फिर सुसमाचार हम क्यों सुनाना चाहिए, उसके बाद दूसरा बात हमने देखा कि यीशु मसीह में अगर नहीं है तो नष्ट हो जाएगा। आणि आपण इतर लोकांना सुवार्ता का सांगायला पाहिजे याचं दुसरं कारण आपण पाहिलं की जर एखादा व्यक्ती जर ख्रिस्ती नाहीये किंवा त्याच्यामध्ये जर ख्रिस्त नाहीये तर त्याचा नाश होईल. सुसमाचार क्यों सुनाना चाहिए, उसका तीसरा जो महत्व की बात है, आणि सुवार्ता का सांगायला पाहिजे याची तिसरी महत्वाची गोष्ट, जो व्यक्ति उद्धार पाया अगर वो सुसमाचार नहीं सुनाता है तो वो उसके लिए एक पाप है।
आणि एखादा व्यक्ती ज्याचं तारण झालेला आहे आणि तो जर सुवार्ता सांगत नाही तर ते त्याच्याकरता पाप आहे. डरना चाहिए, डरना चाहिए, आपको डरना चाहिए। आप सुसमाचार नहीं सुनाता है तो आप पाप कर रहा है। आणि तुम्हाला भीती वाटायला पाहिजे जर तुमचं तारण झालंय आणि तुम्ही जर सुवार्ता सांगत नाहीये तर तुम्ही पाप करत आहात. प्रियो, इसके लिए आप कोई बहाना नहीं बोल सकता। आणि याच्याकरता कुठल्या प्रकारचं कारण नाही सांगू शकत. मेरे को भाषा नहीं आता था, मेरे को मालूम नहीं था, मेरे को भजन का इतना ज्ञान नहीं था, ऐसा कुछ भी बहाना बोल करके आप बच नहीं सकता। आणि ती भाषा मला येत नव्हती, मला ज्ञान नव्हतं, मला सुवार्ता सांगता येत नव्हती, अशा प्रकारचं कुठलंही कारण सांगून तुम्ही वाचू शकत नाही. प्रियो, प्रभु का वचन क्लियर कहता है कि पहला कुरिन्थी उसका 9 अध्याय का 16 वचन में, आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये असं वचन स्पष्ट सांगतं. पौलुस गवाही दे रहा है कि यदि मैं सुसमाचार ना सुनाऊं तो मेरे लिए हाय पड़ेगा, तो इतना भयंकर श्राप है। आणि प्रेषित पौल या ठिकाणी सांगतो जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो. यूं आपके पास ये सुसमाचार पहुंचा और आपने सुसमाचार पर विश्वास करके उद्धार पाया, इसके बाद में आपको सुसमाचार सुनाना आपका एक बहुत बड़ा जिम्मेवारी है। ये जिम्मेवारी को अगर आप नहीं निभाया वो भयंकर पाप है, श्राप है। आणि प्रेरणो, सुवार्ता तुमच्याकडे आली, त्याच्यावर तुम्ही विश्वास करून तारण प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इतर लोकांना सुवार्ता सांगितली नाही तर ते भयंकर एक मोठं पाप आहे. कितने लोगों को अपने गलती अभी महसूस हो रहा है? आणि किती लोकांना आपलं चुका आता समजत आहे. अगर आप प्रार्थना के साथ ये वचन सुन रहे हैं तो जरूर आपका दिल में कुछ चूट तो हो रहा है। आणि जर प्रार्थनेपूर्वक तुम्ही हे जर वचन ऐकत असाल तर निश्चितच तुमच्या हृदयामध्ये थोडीशी हलचल होत आहे. हमारे को एक दिन न्याय प्रभु यीशु मसीह के न्यायासन के सामने हमें इस बात का लेखा देना है। आणि आपल्या प्रत्येकाला एक दिवस प्रभु येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर याचा हिशोब द्यायचा आहे. हमारे में जब समरिया में भयंकर अकाल था आणि शिमरोनामध्ये खूप मोठा दुष्काळ होता, है ना, वहां पर मतलब जब 4 कोड़ी लोग रहते थे, वहां पर विरोधी लोग आकर के लड़ाई के लिए आया था, लोग उनकी छावनी में गया, बहुत उनको भोजन पदार्थ मिला। आणि मग त्या ठिकाणी 4 कोटी लोक होते आणि त्या ठिकाणी युद्ध चाललेले होते. 4 कोटी लोक त्यांच्या तंबूमध्ये गेल्यानंतर त्यांना पुष्कळ खाण्याकरता मिळालं. वो मरने वाले लोगों के बारे में उनको चिंता आया, आणि जे मरणारे लोक होते त्यांच्या संबंधाने त्यांना काळजी वाटू लागली. तो वहां पर लोग आपस में कहने वाले एक शब्द मैं आपको याद है, इसके लिए बोलना चाहूंगा। दूसरे राजा 7 अध्याय का 9 वचन में, आणि दुसरे राजे 7 अध्यायाच्या 9 वचनामध्ये ते आपसामध्ये बोलणारा एक शब्द आहे. तभी आपस में कहने लगे, जो हम कर रहे हैं वो अच्छा काम नहीं है। देखिए, हम जो कर रहे हैं अच्छा काम नहीं कर रहा है। आणि आपण जे काही करत आहोत ते चांगलं काम नाहीये. ये वचन सुनने के समय में आपका भी दिल में आया होगा ना, अभी तक हमने जो किया अच्छा नहीं किया। आणि हे वचन ऐकत असताना तुमच्या हृदयामध्ये आला असेल ना, आतापर्यंत आपण जे काही केलं ते चांगलं नाही केलं. और ऐसा विचार नहीं आया तो शायद आत्मा का काम बंद हो गया। आणि असा विचार जर नाही आला तर याचा अर्थ आत्म्याचं काम बंद झालं. सुन लो, ध्यान से सुन लो। आणि लक्ष देऊन ऐका. आप सुसमाचार का गवाही अगर नहीं दिया, आणि सुवार्तेची साक्ष जर तुम्ही दिली नाही तर, प्रभु की सुसमाचार सुनाने के लिए आपके जीवन में प्रभु एक मतलब दिन आपको जोड़ कर दिया। आणि प्रभूची सुवार्ता सांगण्याकरता प्रभूने एक एक दिवस तुमच्या जीवनामध्ये जोडून दिला. अब ये चारों कोड़ियों का गवाही का आगे का शब्द सुनो। आणि या चारी जे कोडी आहे त्याचा पुढचं साक्षीचा शब्द ऐका. यह आनंद के समाचार का दिन है, परंतु हम किसी को नहीं बताते। जो हम पाँव फटने तक ठहरे रहे तो हमको दंड मिलेगा। वाह 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 वाह। प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ, ये इसकी तुलना में छाया में मैं आपको चेतावनी देना चाहता हूँ। प्रियो, आज भी अगर आप ये सुसमाचार का गवाही ना देता है तो दूसरा दिन के लिए बात को मतलब टाल देगा तो जरूर दंड मिलेगा, सजा आणि मिलेगा। या वचनाच्या आधारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर आज तुम्ही सुवार्ता सांगत नाहीये, उद्याच्या दिवसावर जर तुम्ही सोडून देत आहात तर निश्चित तुम्हाला शिक्षा मिळेल. आज भारत के लोग सुसमाचार क्यों नहीं मतलब सुन पाया या क्यों नहीं उधार पाया? क्योंकि आज उधार पाए हुए लोग सुसमाचार सुनाने में विश्वास योग्य नहीं रहा। आणि आज भारतातले लोक सुवार्ता ऐकून तारण प्राप्त का नाही करू शकले? कारण का की ज्यांचं तारण झालेले आहे ते लोक विश्वास योग्य नाही राहिले की त्यांनी सुवार्ता सांगावी. प्रियो, जब शुरुआत का मंडली में बहुत सजावट पड़ा
बहुत प्रतिकूल आया, तभी भी वो लोग सुसमाचार सुनाने में बहुत उत्साही बना रहा। आणि सुवार्तीच्या मंडळीमध्ये सुवार्ता सांगण्याकरता खूप मोठं प्रतिकूल आलं, तरी सुद्धा ते सुवार्ता सांगण्यामध्ये विश्वास योग्य राहिले. मैंने आप जब प्रेरितों का 8 अध्याय का 4 वचन में अगर देखेगा तो हमारे यरूशलेम मंडली में बहुत भयंकर विपत्ति आया, तो उन लोग सब तितर बितर किया गया, तो लोग डर करके चुपचाप नहीं रहा, क्या किया उसका 4 वचन में लिखा है, जहां पर भी गया उन लोगों ने इस वचन को प्रचार किया। जो तितर बितर हुए थे वे सुसमाचार सुनाते हुए फिरे। हाँ देखो, वे लोग इतना सतावट आया, इतना नुकसान, घर परिवार सब छोड़कर भाग रहे, तभी भी जिम्मेवारी को नहीं भूला, प्रभु को नहीं भूला, बोलो प्रभु का सुसमाचार सुनाते रहा। आणि त्यांच्या जीवनामध्ये एवढा छळ झाला, त्यांना आपल्या घरचे लोक सोडून आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं, तरी सुद्धा एवढ्या त्रासामध्ये सुद्धा ते आपले जबाबदारी नाही विसरले. ते जिथे कुठे गेले तिथं सुवार्ता सांगत राहिले. यो आज कोई सतावट भी नहीं है। आणि प्रेम आज कुठल्या प्रकारे आपल्याला त्रास सुद्धा नाहीये. अभी क्या लोग बोलेगा कोरोना है इसलिए बहाना बोलेगा, आणि आताचे लोक कोरोना आहे म्हणून असं कारण दाखवतील. लेकिन जिम्मेवारी जिसको मिला प्रियो, वो जरूर सुसमाचार सुनाने के लिए कोई ना कोई मार्ग प्रभु उनके लिए खोल कर देगा। आणि ज्याला जबाबदारी मिळालेली आहे त्याला सुवार्ता सांगण्याकरता प्रभु कुठला ना कुठला मार्ग उघडून देईल. हम हर एक को ये वचन देना चाहिए। आणि आपल्या प्रत्येकाला हे वचन लक्षात ठेवायला पाहिजे. ना प्रेरित लोग उस समय में घर घर जाकर के सुनाते थे। आणि प्रेषित लोक त्या दिवसामध्ये घरोघरी जाऊन सुवार्ता सांगत असे. है ना, जब प्रेरितों का 5 अध्याय का 42 वचन में पढ़ता है, आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 5 अध्याय त्याच्या 42 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. वे प्रतिदिन मंदिर में और घर घर में उपदेश करने और इस बात का सुसमाचार सुनाने की यीशु ही मसीह है न रुके। देखा वो सुसमाचार सुनाने में उन लोगों ने मंदिर में भी साथ साथ घर घर जाकर के भी सुनाने में तो उन लोगों ने रुकावट नहीं किया। आणि सुवार्ता सांगण्याकरता ते मंदिरामध्ये आणि घरोघरी जाऊन ते थांबले नाही, तर ते सुवार्ता सांगत राहिले. तो मैं इसलिए आप अनेक पवित्र लोगों से मैं नम्र विनती करता हूँ, आपके जीवन में सुसमाचार सुनाने के प्रति जो आपका रीति है बदलना चाहिए। आणि सुवार्ता सांगण्यासाठी तुमची जी काही पद्धत आहे ती बदलायला पाहिजे. अनेक लोग सुनाने के लिए जिम्मेवारी लेकर के विश्वास योग्य रीति में दूसरों को बताना चाहिए। आणि प्रत्येकाने ती माझी जबाबदारी आहे असं समजून आपण इतर लोकांना सुवार्ता द्यायला पाहिजे. मुझे मालूम है नासिक मंडली में बहुत से लोग प्रभु का गवाही हमेशा देता है, आणि मला ठाऊक आहे नाशिक मंडळीमध्ये पुष्कळ लोक प्रभूची साक्ष देतात. लेकिन कुछ लोग इस बातों में बहुत बहुत पायसड़ है। आणि काही लोक या गोष्टीमध्ये खूप पतन पावलेले आहेत. उनको भी मैं विनती करता हूँ, आप भी प्रभु का सुसमाचार सुनाने में उत्साही बने। आणि मी त्याला विनंती करतो की तुम्ही सुद्धा सुवार्ता सांगण्याकरता उत्साही राहा. तो अगला एक पॉइंट मैं आपको बताना चाहता हूँ। आणि चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण सुवार्ता का सांगायला पाहिजे. मतलब प्रभु यीशु मसीह पर हमने विश्वास किया, हमारा प्रभु यीशु मसीह की आगमन निकट है, ये जान करके ये काम में हमें और भी उत्साह से करना चाहिए। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे ते खूप जवळ आहे हे जाणून घेऊन आपण अधिक जास्त उत्साहाने सुवार्ता सांगायला पाहिजे. बोलने का मतलब हम मरने के बाद स्वर्ग जाने के बाद में वहां पर कोई सुसमाचार सुनाने के लिए मौका नहीं, वहां पर किसी के लिए प्रार्थना करने के लिए भी मौका नहीं, वो सारे काम अभी यहाँ पर करना है, जबकि प्रभु का आगमन निकट है, तो हम कितना अधिक करना चाहिए। आपण मेल्यानंतर ज्या वेळेला स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेला आपल्याला तिथे कोणाला सुवार्ता सांगता येणार नाही किंवा कोणाकरता प्रार्थना करता येणार नाही, तर आपण आता या शहरामध्ये या जगामध्ये राहत असताना आपण इतर लोकांना सुवार्ता सांगायची आहे. समय का गौरव जान करके वो काम को हमें निभाना चाहिए। आणि वेळेचं महत्व जाणून आपण ते काम करायला पाहिजे. प्रभु यीशु मसीह ने समरिया स्त्री से करते हुए चेलों को समझाने के टाइम पर वो उस वक्त में यूहन्ना 4 अध्याय का 35 वचन में कहता है, आणि शिमरोने स्त्रीशी बोलत असताना त्याचं त्या सुवार्तेचं गांभीर्य समजून सांगत असताना शिष्यांना अशा प्रकारे म्हटलं. योहान त्याचा 4 अध्याय त्याच्या 34 वचनामध्ये 35 वचनामध्ये, क्या तुम नहीं कहते कटनी होने में अब भी 4 महीने पड़े हैं? देखो मैं तुमसे कहता हूँ
अपनी आंखें उठाकर खेतों पर दृष्टि डालो कि वे कटनी के लिए पक चुके हैं। हाँ देखिए, अपनी मतलब सिर उठा करके, आंख उठा करके देखो, खेती में देखो, अभी काटने का टाइम वो या पक चुके हैं, अभी टाइम आ चुके हैं। आणि तुम्ही आपले डोळे वर करून शेताकडे पहा तर ते जे पीक आहे ते कापणी करता तयार झालेलं आहे। यो मुझको और आपको प्रभु ने क्यों उद्धार किया, ये बात को जान करके हमारे जीवन में मिला हुआ समय को प्रभु का महिमा के लिए सही रीति में हमें इस्तेमाल करना चाहिए। आणि प्रियानो, तुमचं आणि माझं तारण प्रभूने का केलेलं आहे याचा खूप चांगल्या प्रकारे अर्थ जाणून घेऊन त्याच्या अनुसार चालायला पाहिजे। एफिसियों 5 का 16 वचन में लिखा है, आणि फिसकाराचं पत्र 5 अध्याय 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, अवसर को बहुमूल्य समझो क्योंकि दिन बुरे हैं। देखा अभी दिन बुरे हैं, अभी दिन बुरे हैं करके उसके लिए अभी एक नया क्लास लेने का जरूरत नहीं, आणि दिवस वाईट आहे हे समजून सांगण्याकरता वेगळा क्लास घेण्याची गरज नाही। क्योंकि अंतिम समय की आखिरी घड़ियों में हम आ गया है। अंतिम समय का बात ही वो सारे बात बुरा रहेगा ही। आणि आपण शेवटल्या काळातल्या शेवटल्या घटकेमध्ये आलेलो आहे आणि शेवटल्या काळामध्ये सगळ्या गोष्टी वाईट राहणारच आहे। इसलिए प्रभु की लोगों के लिए चेतावनी है कि इस अंतिम समय में दिन बुरे हैं, इसलिए समय को अवसर को बहुमूल्य समझो। आणि मग दिवस वाईट आहे म्हणूनच काय आहे की तुम्हाला मिळालेली जी वेळ आहे तिला बहुमूल्य असं समजा। जो हमें मिला हुआ समय और किसी बात के लिए नहीं, मूल्यवान आत्मा को जीतने के लिए, क्योंकि एक आत्मा का दाम सारी दुनिया से भी बढ़कर है। आणि आपल्याला मिळालेलं जी वेळ आहे ते जगाला प्राप्त करण्याकरता नाहीये, तर एक आत्मा प्रभूमध्ये जिंकण्याकरता आहे, कारण एक आत्म्याचं महत्व जे आहे ते खूप बहुमूल्य आहे। और जब तक ये सुसमाचार लोगों को नहीं सुनाएगा तो हम आत्मा को जीत नहीं आणि पाएंगे। जोपर्यंत ही स्वार्थ आपण लोकांना सांगणार नाही तोपर्यंत आपण आत्म्या जिंकू शकणार नाही। अभी हमें ज्यादा वक्त नहीं मिलेगा, आणि आता आपल्याला जास्त वेळ मिळणार नाहीये थोड़ा ही समय रह गया। आणि थोडासा वेळ राहिला आहे। और आपको मालूम है, चारों तरफ उधार नहीं पाए हुए लोगों का संख्या बहुत बड़ा पड़ा रह गया। आणि चौबाजूला तारण प्राप्त झालेल्या तारण न प्राप्त झालेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे। ये उनके लिए कौन बोझ लेगा, आणि प्रियानो, त्यांच्याकरता कोण ओझं घेणार उनको कौन जा करके सुनाएगा। आणि त्यांना कोण जाऊन सांगेल। मेरा एक बार एलिशा ने गेहजी से पूछा, ये समय मतलब खेती खरीदने का है, बगीचा खरीदने का, जानवरों को खरीदने का है क्या? ये समय किसके लिए? वो बात जब दूसरी राजा 5 अध्याय का 26 वचन में पढ़ता है, पढ़ने की जरूरत नहीं, आप सोच लीजिए। आणि एकदा एलिशाने आपला सेवक गेहजी याला असं सांगितलं की ही जी काय वेळ आहे ते गाय बैल धन संपत्ती किंवा शेत विकत घेण्याची आहे का? दुसरे राजे 5 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये हा प्रश्न आहे। यो हमारे जीवन में, हमको जीवन में अच्छा सुविधा में है, इसलिए विपत्ति में रहने वाला जो लोग पाप की गुलामी में रहकर, दबाव में रहकर वो पाप का बोझ लेकर के नष्ट हो रहा है, उसके बारे में चिंता करना, उनके लिए प्रार्थना करना, उनको सुसमाचार सुनाना हमारा कर्तव्य है। आणि प्रियानो, आज जे पापाच्या दबावामध्ये जीवन जगत आहे त्यांना जाऊन सुवार्ता सांगणं, त्यांच्याकरता प्रार्थना करणं ही आपली जबाबदारी आहे। आपको मालूम है, एक बार मोर्दकाई ने एस्तेर को बोला, एस्तेर 4:14 में, आणि एकदा मोर्दकाईने एस्तेरला सांगितलं, एस्तेर त्याचा 4 अध्याय त्याचा 14 वचन, तुम महल में सोच करके तुम बच जाए करके मत समझना, आणि तू महलामध्ये राहते म्हणून तू वाचली जाईल असा विचार करू नको। तुमको ये पदवी में प्रभु ने जो लाया, ये समय प्रभु ने जो दिया, ये और लोगों का छुटकारे के लिए। आणि तू या पदामध्ये प्रभूने तुला जे ठेवलेलं आहे ते इतर लोकांना तू मुक्ती देण्याकरता। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। मैं आपसे विनती करता हूँ, आणि तुम्हाला मी विनंती करतो, जो हमारा बहुत छोटा सा आयु में हमें मिला हुआ समय को हम सुसमाचार सुनाने में अधिक काम में लाए। आणि आपल्याला मिळालेलं जे छोटेसे आयुष्य आहे ते इतर लोकांना सुवार्ता सांगण्याकरता ते उपयोगात आणा। और एक 5वां बात मैं आपको बताना चाहूंगा। आणि आता 5वी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। प्रभु यीशु मसीह ने कहा, जब लूका का 12 अध्याय का 47 वचन में, आणि लूक त्याचा 12 अध्याय त्याच्या 47 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे सांगितलं, वह दास अपने स्वामी की इच्छा जानता था और तैयार न रहा और न उसकी इच्छा के अनुसार चला, बहुत मार खाएगा। हाँ देखिए, मार खाने का काम ना करे। आणि मार खाण्याचं काम करू नका। आज बहुत लोग जीवन में कई रीति में मार खा रहे हैं। आणि आज जीवनामध्ये पुष्कळ पद्धतीने मार खात आहे। क्यों मार खाता? आणि लोक मार का खात आहे? क्योंकि मन फिरावट होने के लिए, कारण पश्चाताप होण्याकरता। क्योंकि उन लोग प्रभु की इच्छा जानने के बावजूद भी प्रभु
की इच्छा में नहीं, अपनी मनमानी में जी रहा है। आणि प्रभूची इच्छा जाणल्यानंतरही ते प्रभूच्या इच्छेप्रमाणे नाही तर आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगत आहे. कितनी बार प्रभु ने अपनी इच्छा हम पर प्रकट किया। आणि कितीतरी वेळा प्रभूने त्याची इच्छा आपल्यावर प्रकट केली. प्रियो, आज भी हम प्रभु की इच्छा की राहों में रहे क्या? आणि आजही प्रभूच्या इच्छेच्या मार्गावर आपण आहोत का? प्रियो, एक बात जानना, प्रेरणो ही गोष्ट जाणा, हमारा प्रभु यीशु मसीह ये दुनिया में क्यों आया? आपला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला? अपनी इच्छा में जीने के लिए नहीं आया। आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याकरता नाही आला. चलो मैं दुनिया में जाकर लोगों के बीच में थोड़ा मतलब क्या बोलता है वो, थोड़ा स्टाइल करके बोलते हैं, थोड़ा शाइन करके आता। हा, चला मी आता या जगामध्ये जातो आणि स्वतःची प्रौढी मिरून मी जीवन जगतो. उसके लिए आया क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकरता आले का? नहीं। नाही प्रियांनो. है ना, यूहन्ना 6 अध्याय का 38 वचन में प्रभु यीशु मसीह ने कहा, मैं स्वर्ग से उतर करके ये इसलिए नहीं आया कि मैं अपनी इच्छा पूरा करूं, मेरा भेजने वाला की इच्छा पूरा करने के लिए आया। आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की मी या जगामध्ये आपली इच्छा पूर्ण करण्याकरता नाही तर ज्याने मला पाठवलं त्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरता मी आलेलो आहे. अगर आप एक उदार पाया व्यक्ति है तो आणि जर तुम्ही एक तारण प्राप्त झालेले व्यक्ति आहात तर आपको मालूम है प्रभु ने आपको ये दुनिया में भेजा है। आणि तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला प्रभूने या जगामध्ये पाठवलेलं आहे. यूहन्ना 17 का 18 आपको मालूम। आणि योहान त्याचा 17 अध्याय त्याचा 18 वचन तुम्हाला ठाऊक आहे. इसलिए भेजा, आणि कशा करता पाठवलं? अपनी इच्छा में जीने के लिए नहीं, भेजने वाला की इच्छा में जीने के लिए। आणि आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याकरता नाही तर ज्याने आपल्याला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता. उसने हमें आज्ञा दिया, सबको जाकर के सुसमाचार सुनाओ। आणि त्याने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की जा आणि सर्व राष्ट्रांना जाऊन सुवार्ता सांगा. ये प्रभु की इच्छा आपको मालूम है ना? आणि प्रभूची इच्छा तुम्हाला ठाऊक आहे ना? और हम करते हैं क्या? आपण असं करतो का? क्यों नहीं करता? का नाही करत? उसके एक कारण है, त्याचं एक कारण आहे. हमको शर्म आता है। आणि आपल्याला लाज वाटते. हाँ, हम शर्माता है। आपल्याला लाज वाटते. देखिए, इतना महान एक प्रभु का दास प्रेषित पौलुस, वो दुनिया का रीति में एक बड़ा व्यक्ति था, लेकिन वो क्या बोलता है उधार पाने के बाद में, रोमियो 1 अध्याय का 16 वचन में। आणि रोमकराचं पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये प्रेषित पौल काय म्हणतो? क्योंकि मैं सुसमाचार से नहीं लज्जाता, इसलिए कि वह हर एक विश्वास करने वाले के लिए, पहले तो यहूदी फिर यूनानी के लिए उद्धार के निमित्त परमेश्वर की सामर्थ है। क्या बात है? हमारे जीवन में ये बात को जानना, ओ महान प्रभु का दास बोलता है, मैं समाचार के प्रति नहीं लज्जाता। आणि महान प्रभूचा दास प्रेषित पौल या ठिकाणी म्हणतो की सुवार्ता सांगण्याची मला लाज वाटत नाही. देखिए, दिल को परखने वाला प्रभु को मालूम है, कितनी बार पवित्र आत्मा ने आपको बोला है कि इसको सुसमाचार सुनाओ, तभी भी आप शर्मा करके आपने सुसमाचार नहीं सुनाया। ये बात सच्ची बात है कि नहीं? आणि हृदय पारखणारा परमेश्वर जो आहे त्याला सर्व ठाऊक आहे. कितीतरी वेळा परमेश्वराने सांगितलं की तू जाऊन याला सुवार्ता सांग, पण तुम्ही त्याला सांगितली नाही का? कारण की तुम्हाला ती सुवार्ता सांगायची लाज वाटते. निश्चय आपका दिल में ये बात का गवाही है, और दिल को परखने वाला प्रभु ये बात को जानता है, इसलिए प्रभु ये बात को आपको सुना है। आणि निश्चितच या गोष्टीची तुमच्या जीवनामध्ये साक्ष आहे. आणि हृदय पारखणाऱ्या परमेश्वराला हे ठाऊक आहे, म्हणूनच आता या वेळेला परमेश्वर सांगत आहे. योम प्रभु का सुसमाचार सुनाने में लज्जाना ये खतरनाक बात है, ये बहुत डेंजर बात है, ये बड़ा नुकसान की बात है, आप कभी भूलना नहीं। आणि प्रभूची सुवार्ता सांगण्याकरता तुम्हाला लाज वाटणं ही खूप भयंकर गोष्ट आहे. है ना? जब मरकुस का सुसमाचार 8 अध्याय का 38 वचन में ऐसा लोगों के प्रति प्रभु एक वचन दिया, ध्यान से पढ़िएगा। मार्क त्याचा 8 अध्याय त्याच्या 38 वचनामध्ये अशा लोकांसंबंधाने प्रभूने एक गोष्ट सांगितली, जरा लक्ष देऊन बघा. जो कोई इस व्यभिचारी और पापी जाति के बीच मुझसे और मेरी बातों से लजाएगा, मनुष्य का पुत्र भी जब वह पवित्र दूतों के साथ अपने पिता की महिमा सहित आएगा, तब उसे भी लजाएगा। वाह! अगर ऐसे अवस्था आएगा तो उसका मतलब उस व्यक्ती का क्या होगा, आप अनुमान लगा सकता है। आणि जर अशा प्रकारची अवस्था जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आली तर मग त्याची परिस्थिती कशी होईल याचा तुम्ही विचार करू शकता. और एक वचन लूका 9 अध्याय का 26 वचन भी, लूका के सुसमाचार 9 अध्याय का 26 वचन भी पढ़े। आणि लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 26 वचन सुद्धा वाचणार. जो कोई मुझसे और मेरी बातों से मनुष्य का पुत्र भी जब अपनी और अपने पिता की और पवित्र
स्वर्गदूतों की महिमा सहित आएगा तो उससे लजाएगा। बोलने का अर्थ आपको समझ में आया आणि सांगण्याचा जो अर्थ आहे तो तुमच्या लक्षात आला है ना? उस व्यक्ति को इससे बड़ा नुकसान और कुछ होगा क्या? आणि त्या व्यक्तीला यापेक्षा मोठं नुकसान दुसरं कुठलं राहील का? प्रियो, आज हम प्रभु का गवाही देने में काम तक दिल से हम तैयार है, ये बात को परखो। आणि प्रभूची साक्ष देण्याकरता हृदयाने आपण कुठपर्यंत तयार आहे जरा तुम्ही पारखून बघा. अभी हमने 5 बात देखा आणि 5 गोष्टी आपण पाहिल्या और एक 6वां बात मैं आपको बताना चाहूंगा। आणि 6वी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक व्यक्ति प्रभु की सुसमाचार सुनाता है या प्रभु की आज्ञा मानता है, वो इस बात का प्रूफ है कि वो व्यक्ति प्रभु को प्यार करता है। आणि एक व्यक्ती जो प्रभूची सुवार्ता सांगतो ती सुवार्ता सांगतो या गोष्टीचा तो एक पुरावा आहे की तो प्रभूवर प्रेम करतो. क्योंकि आपको मालूम है यूहन्ना 14:15 में यीशु मसीह ने कहा, आणि योहान त्याचा 14 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं, जो मुझे प्यार करता है वो मेरा आज्ञा का पालन करता है। आणि जो कोणी माझ्यावर प्रेम करतो तो माझ्या आज्ञेचं पालन करतो. प्रियो, प्रभु की आज्ञा पालन करने से बढ़कर के एक भक्त का जीवन की आनंद कुछ भी नहीं आणि प्रभूच्या आज्ञा पालन करण्यापेक्षा मोठा आनंद भक्ताच्या जीवनामध्ये दुसरा नाही. है ना? तो पौलुस अपने जीवन के अनुभव में वो गवाही देता है, 2 कोरिन्थी 5 अध्याय का 14-15 वचन में। आणि दुसरे करंथीकराचं पत्र 5 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये प्रेषित पौल आपल्या जीवनाच्या अनुभवामध्ये अशा प्रकारे म्हणतो, क्योंकि मसीह का प्रेम हमें विवश कर देता है, इसलिए कि हम यह समझते हैं कि जब एक सबके लिए मरा तो सब मर गए, और वह इस निमित्त सबके लिए मरा कि जो जीवित है वे आगे को अपने लिए न जिए परंतु उसके लिए जो उसके लिए मरा और फिर जी उठा। देखिए, अभी यहाँ पर एक मतलब पौलुस बोलता है कि मुझे प्रभु का प्रेम इस बात के लिए विवेश कर रहा है। आणि या ठिकाणी प्रेषित पौल असं सांगतो की ख्रिस्ताची प्रीती मला आवरून धरते. आप पर को प्रभु का प्रेम में विवेश होकर के आप दूसरे को सुसमाचार दे पा रहे हैं। आणि प्रभूच्या प्रेमामध्ये राहून तुम्ही इतर लोकांना सुवार्ता सांगू शकत आहात का? हाँ प्रियो, जरूर एक उदार पाया हुआ जन को मसीह की प्रेम विवेश करेगा। आणि निश्चितच तारण प्राप्त झालेल्या एका व्यक्तीला प्रभूची प्रीती जी आहे ती आवरून धरेल. क्योंकि हमारा जीने का एकमात्र मकसद सुसमाचार का गवाही देना होना चाहिए। आणि आपल्या जीवनाचा एकमात्र उद्देश म्हणजे इतर लोकांना साक्ष देणं हा असला पाहिजे. और एक 7वां पॉइंट भी बोल करके मैं आज का संदेश खत्म करूंगा। आणि अजून शेवटला 7वा मुद्दा सांगून मी आजचा संदेश संपवेल. आज भी प्रभु मतलब बाइबल के अनुसार मतलब इस कार्य के लिए सुसमाचार सुनाने के लिए 3 पुकार है, 3 पुकार। आणि आजही जगामध्ये सुवार्ता सांगण्याकरता 3 प्रकारचे बोलवणे आहे. ध्यान से सुनिएगा। आणि लक्ष देऊन ऐका. ये आखिरी पॉइंट बहुत महत्वपूर्ण पॉइंट है। आणि शेवटला मुद्दा खूप महत्वपूर्ण आहे. है ना? ये बुलाहट कहाँ से, 3 बुलाहट कहाँ से हो रहा है, ये बात को आप जानिए। आणि 3 प्रकारचे या ठिकाणी बोलवणं होत आहे किंवा पाचारण होत आहे ते कुठून होत आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. एक ऊपर से बुलाहट। आणि पहिलं म्हणजे वरतून येणारं पाचारण. क्या बुलाहट है? आणि ते पाचारण काय आहे? यशायाह नबी किताब 6 अध्याय का 8 वचन। यशा त्याचं 6 अध्याय त्याचं 8 वचन. परमेश्वर एक बात पूछता है कि मैं किसको भेजूं, कौन हमारे प्रति जाएगा। आणि परमेश्वर या ठिकाणी विचारत आहे मी कोणाला पाठवू, माझ्या संबंधाने कोण जाणार. तब मैंने प्रभु का यह वचन सुना, मैं किसको भेजूं और हमारी ओर से कौन जाएगा। देखिए, अभी यहाँ पर प्रभु की वाणी यशायाह ने सुना। आणि या ठिकाणी प्रभूची वाणी यशाने ऐकली. आपने कभी सुना? तुम्ही कधी ऐकली का? प्रियो, प्रभु को आज ये सुसमाचार सुनाने के लिए लोगों का जरूरत है। आणि प्रभूला सुवार्ता सांगण्याकरता लोकांची गरज आहे. आपने प्रभु का आपके प्रति बुलाहट कभी सुना? आणि प्रभूच तुमच्या संबंधाने असणारं पाचारण तुम्ही कधी ऐकलं का? देखिए, स्वर्गदूतों को प्रभु सुसमाचार सुनाने के लिए भेज नहीं सकता। आणि स्वर्गदूतांना ही सुवार्ता सांगण्याकरता प्रभू पाठवत नाही. सुसमाचार सुनाने के लिए कौन जाना चाहिए? आणि सुवार्ता सांगण्याकरता कोण जायला पाहिजे? जो लोग उद्धार पाया, जो लोगों को जीवन में मसीह को पा करके जीवन बदल गया, जिसका जीवन में गवाही है, वो जाना है। आणि ज्याचं तारण झालं, ज्यांनी ख्रिस्ताला प्राप्त करून त्यांचं जीवन बदललं, अशा लोकांनी जाऊन सुवार्ता सांगायची आहे. आज सुसमाचार का कार्य के लिए मदद करने वाला बहुत लोग हैं। आणि सुवार्ताच्या कार्याकरता सहाय्य करणारे पुष्कळ लोक आहेत. प्रभु को ये
सुसमाचार सुनाने में आपका सहायता का जरूरत नहीं। आणि ही सुवार्ता सांगण्याकरता प्रभूला तुमच्या सहाय्याची गरज नाहीये. मैं इससे पहले भी बोला हुआ एक बात है, आणि याच्या अगोदरही मी सांगितलेली गोष्ट आहे. एक प्रभु का दास इस रीति में प्रचार कर रहा था। आणि एक प्रभूचा दास अशा प्रकारे प्रचार करत होता. कई लोग सोचता है कि मैं प्रभु का कामों में मदद करूंगा, आणि काही लोक असा विचार करता प्रभूच्या कामामध्ये मी मदत करेल. लेकिन वो व्यक्ति प्रभु मदद नहीं चाहता, प्रभु उस व्यक्ति को चाहता। आणि प्रभूला त्या व्यक्तीच्या मदतीची गरज नाहीये, तर प्रभूला त्या व्यक्तीची गरज आहे. उस समय में ऐसा कार्य करने वाला बहुत से लोग वो मंडली में था, आणि त्या वेळेला अशा प्रकारे काम करणारे पुष्कळ लोक त्या मंडळीमध्ये होते. पर उसमें से एक व्यक्ति के साथ प्रभु ने बात किया। आणि त्या वेळेला एका व्यक्तीसोबत प्रभू बोलला. वो व्यक्ति ने क्या किया, आणि त्या व्यक्तीने काय केलं, उन्होंने अपना काम को, नौकरी को छोड़ करके, अमेरिका में था, ये असली संभव है, मेरे को मिला हुआ भाई है, तो मैं आपको बोलता हूँ, उन्होंने नौकरी को भी छोड़ करके अभी बिहार में प्रभु का सेवा करते हैं। आणि मग त्या व्यक्ती जो आहे त्याने आपली नोकरी सुद्धा सोडून दिली आणि आता तो भारतामध्ये बिहार या ठिकाणी प्रभूची सेवा करत आहे. देखिए, प्रभु ने उस व्यक्ति को उस संदेश में बुलाकर दिया, तो उन्होंने वो बात को पहचाना। आणि प्रभूने त्या संदेशामध्ये त्या व्यक्तीचं पाचारण केलं, तर मग त्याने ते पाचारण ओळखलं. आज भी ये बुलाहट, ये सुनने वाला लोगों के ऊपर ये बुलाहट आ रहा है, लेकिन कौन पहुंचानेगा मुझे नहीं मालूम, प्रभु को मालूम। आणि आता हे ऐकणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभूपासून हे पाचारण मिळत आहे, पण त्याला कोण मान्य करेल. प्रियो, हालेलुया, ये बात को जरूर याद रखना, प्रभु आज भी प्रभु को सुसमाचार सुनाने के लिए विश्वासियों के लोग चाहिए। आणि आजही प्रभूला सुवार्ता सांगण्याकरता विश्वास योग्य लोक पाहिजे. अभी प्रभु ऊपर से प्रभु का ये बुलाहट है, आणि वरतून प्रभूचं हे पाचारण आहे. आपने वो बुलाहट कभी सुना? आणि हे पाचारण कधी तुम्ही ऐकलं का? आपने उस बात को अमल किया? आणि या गोष्टीवर तुम्ही कधी लक्ष दिलं का? जरूर परखना। आणि निश्चितच पारखा. दूसरा बुलाहट, आणि दुसरं पाचारण ये नीचे से है, आणि हे खालून आहे, ये पाताल से है। आणि हे पाताळातून आहे. लूका का सुसमाचार 16 अध्याय का 27-28 वचन। आणि लोक त्याचा 16 अध्याय 27 आणि 28 वचन. ये किसकी पुकार है आपको मालूम है? आणि हे कोणाचा आवाज आहे तुम्हाला ठाऊक आहे का? वो धनवान और लाजर का बात तो प्रभु ने बोला ना। आणि तो श्रीमंत आणि लाजर याचं बोलणं तुम्ही ऐकलं ना? हाँ, ये वो धनवान का बुलाहट है। आणि हे श्रीमंताचं पाचारण आहे. ये उस आग में पड़े रहते हुए पुकार रहा है। आणि त्या अग्नीमध्ये तो तळमळत व्याकुळ होऊन तो हे बोलत आहे. लूका 16 का 27-28। आणि लोक त्याचा 16 अध्याय 27-28 वचन. उसने कहा, तो हे पिता, मैं तुझसे विनती करता हूँ कि तू उसे मेरे पिता के घर भेज, क्योंकि मेरे 5 भाई हैं, तो उनके सामने इन बातों की गवाह दे, ऐसा ना हो कि वे भी इस पीड़ा की जगह में आए। देखिए, अपनी भाई लोग इस दंड पाने वाला जग में ना आने के लिए कम से कम कोई ना कोई किसी को सुसमाचार सुनाने के लिए हमारे घर में भेजो बोल करके विनती है। आणि या ठिकाणी त्या श्रीमंत व्यक्तीची विनंती आहे की माझ्या घरामध्ये 5 भाऊ आहे, त्यांनी सुद्धा या नरकाच्या ठिकाणी न येण्याकरता प्रभू तू कोणाला तरी पाठव की ते जाऊन त्यांना सुवार्ता सांगतील आणि ते लोक त्याच्यावर विश्वास करून तारण प्राप्त करतील. प्रियो, आपको एक बात मैं बताना चाहूंगा। आणि प्रियांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. यहाँ पर वो धनवान लाजर को मानव उनका भाइयों के घर में भेजने के लिए विनती कर रहा है। आणि या ठिकाणी तो श्रीमंत मनुष्य लाजराला त्याच्या घरामध्ये जाण्याकरता विनंती करत आहे. लेकिन एक बात जानना, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, है ना, मानो हमें मरने के बाद में हम कितनों भी चाहे उस जगत से छुटकारा नहीं हो सकता। आणि मेल्यानंतर आपण किती इच्छा केली तरी सुद्धा त्या ठिकाणून आपण कुठे जाऊ शकत नाही. आज कई लोग बोलता है ना, आणि आज पुष्कळ लोक म्हणताना मैं मर गया था, आणि मी मेलो होतो, मैं स्वर्ग जाकर आया। आणि मी स्वर्गामध्ये जाऊन आलो. प्रियो, स्वर्ग जा करके नहीं आ सकता। आणि प्रियांनो, एक व्यक्ती स्वर्गामध्ये गेल्यानंतर परत नाही येऊ शकत. ऐसे झूठे गवाहियों के पीछे मत पड़ना, आणि अशा खोट्या साक्षीच्या पाठीमागे जाऊ नका. क्योंकि मरने के बाद में जिस स्थान में है उस स्थान से वो कभी भी वापस दुनिया में नहीं आ सकता। आणि मेल्यानंतर एक व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून परत तो या जगामध्ये किंवा पृथ्वीमध्ये नाही येऊ शकत. ये तो हमारे यीशु मसीह ने कहा हुआ बात है। आणि ही तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेली गोष्ट आहे. तो आज ऐसे जो झूठे लोग, झूठे गवाहियों पर बहुत प्रचार होता है और बहुत लोग इसी बातों पर भग जाते हैं। आणि अशा प्रकारचा खूप खोटा प्रचार होतो
आणि लोक त्याच्यावर विश्वास करून त्याच्या पाठीमागे जातात. मैं एक बात आपको बताना चाहूंगा, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रियो, जीते जीते सुसमाचार पर विश्वास किया तो सबसे अच्छी बात है, आणि जिवंत असताना या गोष्टीवर जर आपण विश्वास केला तर खूप चांगला आहे. क्योंकि वहां पर अब्राहम पिता उसको एक गवाही देता है, कारण त्या ठिकाणी अब्राहम पिता त्याला अशी साक्ष देतो, वहां पर मोशे और भविष्यवक्ताओं के द्वारा लिखा हुआ प्रभु का वचन वहां पर है, आणि मोशे आणि संदेष्टाच्या द्वारे लिहिलेलं देवाचं वचन त्यांच्या जवळ आहे. वो वचन पर अगर विश्वास नहीं करता, आणि ते जर त्या वचनावर जर विश्वास नाही करत, एक मरे हुए व्यक्ति भी जाएगा तो विश्वास नहीं करेगा. आणि एक मेलेला व्यक्ती जरी त्यांच्या जवळ गेला तरी ते विश्वास नाही करणार. सच्ची बात है ना. आणि खरी गोष्ट आहे ना, जो व्यक्ति इस परमेश्वर का सत्य वचन, पवित्र वचन पर जो विश्वास नहीं करता है, तो प्रियो, मरे हुए उठ कर आया बोलेगा तो कोई विश्वास करेगा नहीं. आणि मग जो व्यक्ती परमेश्वराच्या पवित्र वचनावर जर विश्वास करत नाहीये, तर एखादा व्यक्ती मेलेल्यातून जिवंत होऊन जरी त्यांच्याकडे गेला तरी ते त्याच्यावर विश्वास करणार नाही. आज आप प्रभु का वचन पर विश्वास करते हो? आज तुम्ही प्रभूच्या वचनावर विश्वास करता का? प्रियो, वचन पर संदेह करना तक तो पाप है. आणि देवाच्या वचनावर शंका करणं सुद्धा पाप आहे. बोलने के लिए बहुत है, लेकिन मैं थोड़ा शॉर्ट करता हूँ. आणि बोलण्याकरता खूप आहे, पण मी थोडक्यात सांगतो. लेकिन तीसरा एक पुकार है, वो है मक्केदोनिय पुकार. बोलता है प्रेरितों का 16 अध्याय का 9-10 वचन. प्रेषितांचे कृत्य त्याचा 16 अध्याय त्याचं 9 आणि 10 वचन अजून एक बोलवणं आहे. मक्केदोनिया बुलाहट. आणि मकदोनिया पाचारण. इस बुलाहट को हम क्या समझ सकता है? आणि या पाचारणाला आपण काय म्हणू? ये हमारे रहने की चारों तरफ की लोगों की तरफ से आने वाला पुकार. आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्या राहणाऱ्या लोकांपासून येणारं बोलवणं. एक बात आपको बताना चाहता आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, हूं, आज भी हमारे चारों तरफ से रहने वाला लोगों के अंदर से आता है कि हमको कौन आकर के सुसमाचार देगा. आणि आपल्या चौबाजूने राहणाऱ्या लोकांचा एक बोलावणं निश्चितच आपल्याला ऐकायला मिळतं की कोण येऊन आम्हाला सुवार्ता सांगेल. प्रियो, कभी हमने ऐसा वाणी सुना? आणि कधी प्रेरणा आपण अशा प्रकारची वाणी ऐकली का? हमारे चारों तरफ रहने वाले लोग ये सुसमाचार ना सुनकर, ना मानकर नाश में जा रहा है, ये बात का बारे में हमें आत्मा ने जिताया. आणि आपल्या चौबाजूने राहणारे लोक आहेत ते सुवार्ता ऐकता, ते विश्वास कारण न प्राप्त करता ते नाशामध्ये जात आहे. या गोष्टी कधी तुम्ही ऐकल्या का? प्रियो, आज भी प्रभु बुला रहा है. आजही प्रेरणा प्रभु बोलवत आहे. जो लोग मर करके आग में चला गया, वो लोग भी चिल्ला रहे हैं, प्रभु हमारे प्रियों के पास कोई ना कोई किसी को भेजो ताकि वो लोग ये जगह पर ना आए. आणि जे लोक मरून अग्नीमध्ये जात आहेत ते सुद्धा लोक या गोष्टीचा आक्रोश करत आहे की प्रभू, आमच्या जे परिवारातले लोक आहेत त्यांच्याकडे कोणाला तरी पाठवा की जेणेकरून ते विश्वास करतील आणि ते या ठिकाणी नाही येणार. हमारे चारों तरफ रहने वाला लोग भी प्रियों तड़प कर पुकार रहे कि कौन हमको आकर के प्रभु का सुसमाचार सुनाएगा. आणि आपल्या चौबाजूने राहणारे लोक सुद्धा या गोष्टी एकदम तळमळून म्हणत आहे की कोण येऊन आम्हाला सुवार्ता सांगेल. एक बात मैं आपको यहाँ पर चेतावनी देना चाहता हूँ प्रियो, जिसने सुसमाचार के द्वारा उधार पा करके ये सुसमाचार प्रभु से पाया, वो दूसरे को नहीं बताता, जरूर वो गलत करता है, पाप करता है. आणि मग जो कोणी सुवार्ता सांगून ज्याचं तारण झालेलं आहे तो जाऊन इतर लोकांना जर सुवार्ता सांगत नाहीये, निश्चितच तो चूक करतो आणि पाप करतो. एक छोटा पाप नहीं, एक बहुत बड़ा पाप है. आणि एक लहान पाप नाही तर खूप मोठं पाप आहे. योग किसी भी प्रकार हमें आत्माओं को जीतने के लिए प्रभु ने नियुक्त किया है. आणि कशाही प्रकारे आत्मे जिंकण्याकरता प्रभूने आपल्याला नेमलेलं आहे. आपको मालूम है कि यूहन्ना 15:16 में प्रभु ने कहा कि तुम जा करके फल लाए. जा करके फल लाने का मतलब जा करके आत्मा को जीत कर लाए. आणि योहान सुसमाचार 15 अध्यायाच्या 16 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे सांगितलं की तुम्ही जाऊन फळ आणावं. याचा अर्थ काय की तुम्ही जाऊन आत्मे जिंका. हमें कहीं से भी आत्मा जीत रहा है. आणि कसंही करून आत्मा आपल्याला जिंकायचा आहे. आज अपने जीवन में ऐसा गवाही है कि मैंने प्रभु में आने के बाद बहुत से आत्माओं को जीता. आज आपल्या जीवनामध्ये साक्ष आहे का प्रभू मध्ये आल्यानंतर खूप आत्मे मी जिंकले. मैं प्रभु का दिल को आज आनंदित करता हूँ. आणि प्रभूच्या हृदयाला मी आनंद देतो. एक एक आत्मा को जीतने के लिए परिशुद्ध पौलुस के जीवन में ऐसा निर्णय था. आणि एक एक आत्मा जिंकण्याकरता प्रशिक्षित पौलाच्या जीवनामध्ये हा एक निर्णय होता. जब पहला कोरिन्थी 9 अध्याय का 22-23 वचन में वो ऐसा गवाही देता है. आणि पहिले कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 9 अध्याय त्याच्या 22 आणि 23 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे साक्ष देतो. मैं निर्बलों के लिए निर्बल सा बना. देखिए, मैं निर्बलों के लिए मैं निर्बल सा बना कि निर्बलों को खींच लाऊं. देखो, प्रभु के पास वो निर्बलों को मैं खींच कर लाऊं. मैं सब मनुष्य के लिए सब कुछ बना. मैं सब मनुष्य के लिए
से सब कुछ बना, कि किसी न किसी रीति से हाँ। कोई एक का उद्धार कराओ। किसी ना किसी प्रकार के एक सा उद्धार कराऊं। मैं सब कुछ सुसमाचार के लिए करता हूँ देखो मैं सब कुछ सुसमाचार के लिए करता हूँ। कि औरों के साथ उनका भागी हो जाओ। वाह वाह वाह, कितना सच में नाश में बारे में कितना बड़ा बोझ है। आणि नाशाकडे जाणाऱ्या आत्म्याकरता किती मोठं ओझं आहे. एक सच्चा उद्धार पायो व्यक्ति के अंदर ये बोझ होना चाहिए और दूसरी आत्मा जीतने के लिए कुछ भी होने के लिए हम तैयार होना चाहिए। आणि खरं तारण प्राप्त झालेल्या लोकांच्या जीवनामध्ये मोठं ओझं राहिला पाहिजे आणि त्याच्याकरता काही व्हायला तयार राहिला पाहिजे. आज हमारे जीवन में एक बोझ है क्या? आज आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं ओझं आहे का? आत्मा प्रभु के राज्य में कैसे आएगा प्रियो? आणि प्रभूच्या राज्यामध्ये आत्मा कसा येणार? है ना, जब रोमियो का पत्री उसका 10 अध्याय का 14-15 वचन में हम देखता है। आणि रोमकराचं पत्र त्याचा 10 अध्याय 14-15 वचनामध्ये आपण असं वाचतो. फिर जिस पर उन्होंने विश्वास नहीं किया वे उसका नाम कैसे ले? देखिए एक एक सवाल है, जिस पर उन्होंने विश्वास नहीं किया तो उसका नाम कैसे लेगा? आणि एक प्रश्न आहे की जो कोणी विश्वास करत नाही तो त्याचं नाव कसं काय घेणार? और जिसके विषय सुना नहीं उस पर कैसे विश्वास करे? देखो जिसके विषय में अगर सुना ही नहीं तो फिर वो कैसे विश्वास करेगा? आणि मग ज्याच्या संबंधाने ऐकलंच नाही त्याच्यावर तो विश्वास कसं काय करेल? और प्रचारक बिना कैसे सुने? देखा प्रचार कोई नहीं करेगा तो फिर कैसे सुनेगा? आणि मग कोणी प्रचारच केला नाही तर कसं काय कोण ऐकणार? और यदि भेजे न जाए तो कैसे प्रचार करे? हाँ यहाँ पर बात है, यदि कोई भेजे ना जाए तो कैसे प्रचार करेगा? आणि जर कोणाला पाठवण्यात आलंच नाही तर मग तो व्यक्ती प्रचार कसं काय करेल? कौन है भेजा हुआ? आणि पाठवलेला कोण आहे? जो भी मुझे आज सुन रहा है मेरा प्रिय पवित्र भाई बहनों, आप सब जिन्होंने उद्धार पाया और प्रभु की ओर से भेजा हुआ है, किसके लिए? सुसमाचार देने के लिए। आप जब तक सुसमाचार नहीं देगा लोग सुनेगा नहीं, जब तक सुनेगा नहीं विश्वास नहीं करेगा, जब तक विश्वास नहीं करेगा तो पुकारेगा नहीं, जब तक पुकारेगा नहीं उसका उद्धार नहीं होगा। आणि तारण प्राप्त झालेले माझे सर्व भाऊ बहिणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही पाठवले गेलेले आहात आणि त्याच्याकरता तुम्ही जबाबदार आहात. कारण का की जोपर्यंत तुम्ही जाणार नाही तोपर्यंत लोक ऐकणार नाही आणि जोपर्यंत लोक ऐकणार नाही तोपर्यंत ते लोक विश्वास करणार नाही आणि जोपर्यंत ते विश्वास करणार नाही तोपर्यंत ते वाचणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. आपने ये बात सुना, आणि तुम्ही ही गोष्ट ऐकली, संदेश सुना, हा संदेश ऐकला. आखिर में एक वचन और पढ़ करके आपको वो वचन के द्वारा और एक बार बोल देना चाहता हूँ। आणि शेवटी एक वचन वाचून त्या वचनाच्या द्वारे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. यिर्मयाह 23 अध्याय का 18 वचन। यिर्मयाह त्याचा 23 अध्याय त्याचा 18 वचन. देखिए यहाँ पर वो वचन बहुत ध्यान से पढ़ना, यहाँ पर एक बहुत बड़ा सवाल है। आणि हे वचन जे आहे ते खूप लक्षपूर्वक वाचा. या ठिकाणी खूप मोठा एक प्रश्न आहे. भला कौन यहोवा की गुप्त सभा में खड़ा होकर उसका वचन सुनने और समझने पाया है? हाँ देखिए कौन है, कौन ध्यान कर करके प्रभु की सभा में होकर के इन वचनों को आज ध्यान से सुन पाया। आणि कोण असा व्यक्ती आहे की जो प्रभूच्या उपस्थितीमध्ये लक्ष देऊन हे वचन ऐकू शकला. अगर आपने ध्यान से सुना है आणि तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलेलं आहे तर जरूर प्रभु का महत्वपूर्ण कार्य प्रभु ने आपको ये वचन के द्वारा आपके जीवन में किया है। आणि निश्चितच महत्वपूर्ण कार्य जे आहे प्रभूने त्याच्या वचनाच्या द्वारे तुमच्या जीवनात केलं आहे. आज जो हम अनुभव करता है, आणि प्रिय आज जो आपण अनुभव घेतो, ये जो उद्धार का आनंद, आणि हा तारणाचा आनंद, ये स्वर्गीय शांति, आणि स्वर्गीय शांती, ये जीवित आशा आणि जिवंत आशा, ये सारे बात ना प्राप्त करते हुए शैतान के बंधन में पड़े हुए बहुत लोग हमारे चारों तरफ पड़ा है। आणि या सर्व गोष्टी न राहता सैतानाच्या बंधनामध्ये राहणारे पुष्कळ लोक आपल्या चौबाजूला राहतात. एक दो नहीं, हजारों नहीं, लाखों नहीं, करोड़ों लोग शैतान की धोखे में, नरक में, नित्याग्नि में जा रहे हैं. आणि करोडो लोक सैतानाच्या त्या फसगतीमध्ये फसून त्या अनंत कालच्या आगडीमध्ये लोक जात आहे. कौन उनको जाकर सुसमाचार सुनाएगा? आणि कोण जाऊन त्यांना सुवार्ता सांगेल? ये जिम्मेवारी मेरी और आपका नहीं, आणि जबाबदारी तुमची आणि माझी नाही का? जरूर जरूर मैं प्रार्थना करता हूँ आज ये संदेश सुना हुआ हर एक लोगों में प्रभु ये बोझ दे, ये प्रकाश दे, ताकि इस थोड़ा समय प्रभु के लिए वो बहुत महत्वपूर्ण कार्य को निभा पाए. आणि निश्चितच ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रभू ओझ देवो
की जेणेकरून ते आपली जबाबदारी समजून घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये ती जबाबदारी पार पाडो. प्रियो, अपने जीवन में सुसमाचार को हम प्रथम स्थान दें। आणि प्रियानो, आपण आपल्या जीवनामध्ये सुवार्तेला प्रथम स्थान द्या. आज मैंने आपको सुसमाचार के प्रति कुछ बात बताया। आणि सुवार्ते संबंधाने मी काही गोष्टी सांगितल्या. सुसमाचार क्यों बताना चाहिए? आणि सुवार्ता का सांगायला पाहिजे? क्योंकि प्रभु यीशु मसीह बिना जो भी लोग दुनिया में जीता है वो नाश हो जाएगा, आणि प्रभू येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त जे लोक जीवन जगतात त्यांचा नाश होईल. और जिन्होंने उद्धार पाया वो सुसमाचार नहीं सुनाएगा तो वो पाप कर रहा है, गलत कर रहा है। आणि जो व्यक्ती सुवार्ता सांगत नाही तो पाप करतो. अगर जो प्रभु में आया वो चारों तरफ देखना चाहिए कि सुसमाचार सुनाने का भी वक्त है। आणि जो प्रभू मध्ये आला त्याने आपल्या चौबाजूने पाहायला पाहिजे की आता ही वेळ आहे सुवार्ता सांगायची. और इतना ही नहीं, जो प्रभु में आया वो व्यक्ति को स्वामी की इच्छा जान करके उसको मनपूर्वक उत्साह के साथ करना चाहिए। आणि जो व्यक्ती प्रभू मध्ये आला त्याने आपल्या स्वामी प्रभूची इच्छा जाणून त्या इच्छेच्या अनुसार आनंदाने काम करायला पाहिजे. अगर जो प्रभु को प्रेम करता है वो सुसमाचार का कार्य उत्साह से करेगा करके हमने देखा। आणि जो प्रभूवर प्रेम करतो ते सुवार्तेचं काम उत्साहाने करेल हे आपण आता वचनामध्ये पाहिलं. आखिर में हमने प्रभु हमारा ये तीन पुकार का बारे में देखा, आणि शेवटी या तीन बोलवण्या संबंधाने आपण पाहिलं. ऊपर से नीचे से और चारों तरफ से। आणि स्वर्गातून पाताळामधून आणि आपल्या चौबाजूने. बहुत बड़ी बात, आणि खूप मोठी गोष्ट आहे. मैं आपसे नम्र विनती करता हूँ, आणि मी तुम्हाला नम्र विनंती करतो, अपने आप को परखो, आपण स्वतःला पारखा, अपने जीवन को परखो। आपण आपलं जीवन पारखा. जिस उद्देश्य प्रभु मंडली के बारे में देखता है, मेरी और आपके बारे में देखता है, वो काम निभाने के लिए आज विश्वास योग्य क्या? आणि प्रभूने आपल्या मंडळी संबंधाने तुमच्या माझ्या संबंधाने जो उद्देश ठेवलेला आहे ते काम करण्याकरता आपण विश्वास योग्य आहोत का? आज प्रभु की दृष्टि में प्रभु का दिल को आनंद करने वाला एक विजय जीवन में विदा पा रहा है। आणि प्रभूच्या दृष्टीने प्रभूला आनंद करणारे एक जीवन मी जगू शकत आहे का? तो इन वचनों के द्वारा आप सबको आशीष दे, आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव. प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। आणि प्रभूची कृपा आपल्या प्रत्येकासोबत असो. आइए इस समय हम सब लोग प्रार्थना में रहेंगे, अतुल हमें प्रार्थना में अगुवाई करें। धन्यवाद हमारे स्वर्गीय प्रेम पिता, आपको धन्यवाद और स्तुति करते हैं प्रभु जी आज के इस पवित्र पुनरुत्थान के दिन में प्रभु जी इस प्रकार जूम प्लेटफॉर्म के द्वारा आपके पवित्र उपस्थिति में एकत्रित होने के लिए प्रभु जी ने आपने बड़ा अनुग्रह